नमस्कार ठाणे रसिक श्रोतेहो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम आहे. टीम गप्पांच्या वतीनं आवाज येतोय? हां. टीम गप्पांच्या वतीनं मी रश्मी जोशी आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचे आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. गप्पांचं हे 18वं पुष्प आहे. पहिल्या 17 पुष्पांचा आपण सर्व श्रोत्यांनी जो आस्वाद घेतलात, अत्यंत मनापासून त्यात सहभागी झालात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार. तुमचा प्रतिसादच या टीमच्या प्रयत्नांना पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत तरुणाईचे आवडते सुप्रसिद्ध यूट्यूब ब्लॉगर श्री जीवन कदम. मी टीम गप्पांच्या वतीनंही त्यांचं स्वागत करते. आता थोडंसं टीम आणि गप्पांविषयी. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी टीम गप्पा, ज्यांना आपण भेटूच. अर्थातच या व्यतिरिक्त कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे मानसिक आर्थिक बळ लागतं, आपल्यामागे उभं असतं, त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीम गप्पांना जे अनमोल सहकार्य देऊ केलं आहे, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, आणि आपले हितचिंतक श्री अमेय सोहनी यांचेही आभार. या कार्यक्रमाची आठवण ही एक नुसतीच आठवण न राहता सुगंधित व्हावी, यासाठी आपण पाहुण्यांना जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणाऱ्या मनस्वी गृहोद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी यांनाही धन्यवाद. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनी एक अतिशय आगळीवेगळी भेटवस्तू आपल्या आजच्या पाहुण्यांसाठी आणलेली आहे. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या सगळ्यांसोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेवर उपलब्ध करून देणारे जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मी आभार मानते. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते, त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री जीवन कदम यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. मी आमच्या गप्पांच्या टीमचे श्री अद्वैत मलेकर यांना विनंती करते, त्यांनी जीवन कदम यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे अभय मराठे यांना मी विनंती करते, त्यांनी व्यासपीठावर येऊ. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनाही मी विनंती करते, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी आणलेली भेटवस्तू स्वहस्ते पाहुण्यांना द्यावी. सर्व प्रायोजकांना आणि मान्यवरांना विनंती करते, त्यांनी आसनस्थ व्हावं. गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी मी नम्र विनंती करते. श्रोतेव, सगळ्यांचे आभार मानून झालेत. नकळत कुणाचा उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व.
आज आपल्यामध्ये अजून एक मान्यवर उपस्थित आहेत. वयाच्या 75व्या वर्षात आत्ताच त्यांनी पदार्पण केलं आहे. सगळेजण आपण त्यांना ओळखता. अनिल थत्ते यांचं स्वागत मी पूर्वा कर्वे बापट यांना करायला सांगते. ग गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, ग गप्पांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला आहे असे सर्व मोलाचे हात, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आपण सर्व रसिक प्रेक्षक, या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते. आणि कार्यक्रमाची सर्व सूत्र यापुढे आजचे मुलाखतकार श्री यश वैद्य यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. सगळ्यांचं खूप स्वागत. जीवन, तुझं पण खूप स्वागत गप्पांच्या या कार्यक्रमात. आज सह्याद्रीतला एक माणूस आला आहे जो सह्याद्री खूप फिरला आहे. तर सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, त्यामुळे त्यांनी सुरुवात करतो. जीवन, JKV आत्ता तुझं सध्याचं जे नाव आहे खूप प्रसिद्ध आहे. या JKVचं तर सोड आत्ता, तर पण मला नुसतं जीवन कदमचं एक्झिस्टन्स किंवा जीवन कदमचं गाव, लहानपण कसं गेलं ह्याच्याबद्दल थोडं सांग. सर्वप्रथम टीम ग गप्पांना मला धन्यवाद बोलायचे आहेत की त्यांनी मला या इथे आमंत्रित केलं आणि जे काय माझे आत्तापर्यंतचे काय अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत शेअर करायला हे व्यासपीठ दिलं. माझ्या नावाबद्दल पहिला हा संभ्रम जो असतो बऱ्याच जणांना की अरे हा JKV म्हणलं तर लोकांना फक्त चॅनल आठवतो, पण थँक्यू जीवन कदमची आठवण करून दिल्याबद्दल. कारण की JKV हा लोकांना फिरणारा किंवा खूप धमाल करणारा मुलगा माहीत आहे, पण त्याच्या आधीचा त्याचा जो काळ आहे किंवा त्याचा जो इतिहास आहे तो खूप कमी लोकांना माहिती आहे. सद्यस्थितीमध्ये लोकांना एवढं माहिती आहे की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, आय कॅन से होतो, आणि आता मी फुल टाईम ट्रॅव्हलर आहे. त्याआधी माझं पूर्णपणे ग्रॅज्युएशन जे झालं ते गावाकडेच झालं. मी एका खेड्यातून येतो, त्याचं नाव चंचळी, जे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक छोटंसं गाव, आणि तिथे माझं पूर्णपणे प्राथमिक शिक्षण पण गावामध्ये झालं. गावामधली जी प्राथमिक शाळा, तिथून मग मी तालुक्याच्या ठिकाणी 12वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. बाय द वे ती एक वेगळी स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती. म्हणजे की माझी घरची परिस्थिती जी होती अगदी चांगली खास नव्हती. वडील नुकतेच गिरण्या बंद पडल्याने गावाला आले होते. गिरणी कामगार होते माझे वडील, आणि 20 वर्ष गिरणीमध्ये काम केल्यानंतरनं आता त्यांना तिकडे व्यवसाय किंवा शेती खास नसल्याकारणाने त्यांना काम करण्यासाठी काही उरलं नव्हतं. त्यामुळे शोध नोकरीचा चालू होता, आणि आम्ही 3 मुलं, माझ्या 2 बहिणी. तर त्यामुळे त्यांना हातभार लावण्यासाठी आईने सुद्धा बालवाडीवरती शिकवायला सुरुवात केली. तिची हौस होती, लहान मुलांना सांभाळायला तिला आवडायचं. त्याच्यामुळे त्यावेळी तिच्या त्या शाळेला मान्यता नव्हती. ती स्वतः पारावरती 3 ते 4 मुलं घेऊन बसायची स्वतःच, आणि स्वतःच्या खिशातले पैसे टाकून, त्यावेळी पैशांची पण खास परिस्थिती नसल्याकारणाने मुलांना आकर्षित करण्यासाठी गोळ्या घेणं गरजेचं होतं. त्यामुळे तिथे जास्त आम्हाला एक वेळ गोळ्या द्यायची नाही, बट त्या मुलांना ती गोळ्या देऊन त्या मुलांना तिथे बोलून शिक्षण द्यायची. जवळपास तिने 5 वर्ष तसं काम केलं अविरतपणे, विदाऊट एनी एक्सपेक्टेशन्स. कोणत्याही प्रकारचं मानधन सरकारीच मान्यता नव्हती, त्याच्यामुळे तिने ते स्वखर्चाने जे काही करायचं ते काम केलं, आणि शेवटी तिला मान्यता मिळाली आणि ती अंगणवाडी सेविका, त्यावेळी अंगणवाड्या चालू झाल्या होत्या. सो त्यावेळी एनी अंगणवाडी म्हटली तरी मानधन एक आत्ताही खास नाही आहे, त्यावेळी खास नव्हतं, बट एक छोटासा हातभार म्हणून ती काम करत होती. आणि मोलमजुरी शेतात, वेगवेगळ्या लोकांच्या शेतामध्ये भांगलणी, खुरपणी वगैरे. तर त्यांना आम्ही पण मुलं साथ द्यायचो. मध्ये मध्ये त्यांना आम्ही शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या टाईमला आणायला जायचं. शेळ्या, गुरं, म्हैस ही आमच्याकडे होतीच, त्यामुळे त्या सर्व गोष्टी, धारा आम्ही काढलेल्या आहेत. सो शेतकऱ्याची लाईफ, गावाकडची पूर्ण लाईफ मी जगलेलो आहे.
त्यामुळे मला जे बऱ्याचदा मला प्रश्न केला जातो की तू अजूनही रूट्सला किंवा ग्राउंडेड कसा वाटतोस, आम्हाला आपल्यातला का वाटतोस, त्याचं कारण हेच आहे की मी ते पूर्णपणे अनुभवलेलं आहे आणि मला ते विसरायचं पण नाही आहे. म्हणून मी नेहमी जेव्हा केव्हा मला कुठं आमंत्रित केलं जातं तेव्हा मला हा असा इतिहास सांगावासा वाटतो नेहमी. आता ही पार्श्वभूमी देण्याचं कारण असं की तो जो काळ होता तो सर्वांसाठीच आमच्या हालाकीचा होता. बट एक मी किस्सा नेहमी सांगतो बऱ्याच जणांना की माझ्या आईने म्हणजे वडील हे होतेच, वडील हातभार संसाराला लावतच होते. त्यांचं पूर्ण लक्ष हे उपजीविकेसाठी व्हायचं. पण बऱ्याचदा वडील इकडे 20 वर्ष काम करण्यासाठी मुंबईत असल्याकारणाने आईच बऱ्याचदा मुलांचे निर्णय घ्यायची आणि तिने ते 3 मुलं त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये वाढवली होती. त्यामुळे तिला सर्व परिस्थिती गावाकडची माहिती होती. त्यामुळे तिचं हे म्हणणं होतं की तू गावात थांबायचं नाहीस कोणत्याही परिस्थितीमध्ये तू, आणि साधासुद्धा जॉब करावा अशी माझी इच्छा नाही आहे. म्हणजे साधासुद्धा जॉब म्हणजे काय की मोलमजुरी करून तू पुढचं आयुष्य जगू नये अशी तिची इच्छा होती. त्यामुळे ती बोलली की तू BCAला ॲडमिशन घे. की मी चांगला अकॅडमिक्समध्ये नव्हतो, शिक्षणाचं पूर्ण पार्श्वभूमी असे काही नसल्याकारणाने अभ्यासात रुची नव्हती. मला जास्त करून शेतात जायला आवडायचं, गुरं राखायला आवडायची. आमच्या इथे साखरगड नावाचा एक छोटासा किल्ला आहे, तर त्याच्या अवतीभोवती छोटी जागा आहे, तिथे गुरं राखायला आम्ही जायचो त्या कुरणामध्ये. आणि ते आमचा नेहमीचाच कार्यक्रम असायचा. लहान मुलं 1-2 असायची, आम्ही सगळेजण तिकडे जायचो. तर ते आवडायला लागलं मला. तर आईला ते दिसलं की हा मुलगा इकडेच जास्त रमायला लागला आहे, हा जर इथेच रमला तर पुढचं ह्याचं आयुष्य हे असंच राहणार आहे. आणि 1 एकर जमीन आम्हाला, त्यातही 15 गुंठ ही पाण्याखालची जमीन, तीही पाणी दुसऱ्याकडून घ्यायचं, त्याच्यातून आम्हाला जे काय गहू ज्वारी व्हायचं आम्हाला वर्षभर पुरायचं, तेवढंच आमचं ते साधन असायचं. तर त्यामुळे आई बोलली की तू चांगलं शिक्षण घ्यावंस ही इच्छा आहे. मग तिकडे गावाकडे सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक घरात हा लष्करात जाण्याची जी काही ओढ प्रत्येक घरात निर्माण केली जाते ती माझ्याही घरात होती. आणि मला असं वाटायचं की मी पण मिलिटरीमध्ये जावं. तर हाईट बऱ्यापैकी होती त्यावेळी आणि मग मुलांच्या संगतीने मी पण रनिंग करायला सुरुवात केली. मी 9वीमध्ये होतो. आता 10वी पास झाल्यानंतर मी आता भरती करायला सुरुवात करणार. क्रिकेटचा भयंकर वेळ. 10वीची परीक्षा 2 दिवसावरती आली आणि मी क्रिकेट खेळायला एक टुर्नामेंटवरती गेलो आहे. तेही आईला हे सांगून की मी आता अभ्यास करायला मी बाहेर जातो आहे. कारण की घर इतकं छोटंसं मातीचं घर की तिथे अभ्यास जमायचाच नाही मला. त्यामुळे मी बाहेर करायला अभ्यास जातो आहे. आणि पुस्तकं आणि बऱ्याचदा गावाकडे असं पण एक प्रकार असायचा, चिडवणे हा जो प्रकार होता त्याच्यामध्ये जर कोणी मुलगा अभ्यास करतोय बाहेर जाऊन तर त्याला म्हणजे मला तर चिडवलं जात होतं की लय आला मोठा अभ्यास करणारा, चल खेळायला, चल हे करायला. ते डिस्ट्रॅक्शन प्रचंड होतं. ते वातावरण ह्याचं नव्हतंच, अभ्यासाचं नव्हतंच. तर मग ते त्यांच्यापासून लपून पुस्तक घेऊन जायचं तर कसं, तर इथे पॅन्टच्या आत असं ते पुस्तक टाकायचं आणि टॉवेलने बांधायचं वरतून आणि मग जायचं. गावातून एकदा बाहेर पडलो की आपण ते पुस्तक घेऊन वाचत निघायचं. आणि अभ्यास तर तसाच झाला. त्याच्यानंतर तिथून मला त्या सगळ्या विळख्यातून मला काढायचं होतं माझ्या आई आणि वडिलांना. आईला बऱ्यापैकी ती बोलली की हे असं आयुष्य हा माझ्या मुलाला तर नाहीच पाहिजे आणि तो चाललेला आहे वाहत त्या तिकडे. त्यामुळे ती बोलली की तू BCAला हे ॲडमिशन घेतलंच पाहिजेस. आणि त्यावेळी BCAला 20,000ची फी होती त्या काळात. आणि BCA हे नुकतंच उघडलं होतं आणि तेही सायन्स करण्याची गरज नव्हती त्यासाठी. आर्ट्स आणि कॉमर्सने पण ॲडमिशन घेऊ शकत होतं. त्यामुळे मी कॉमर्स साईडचा होतो आणि मला ॲडमिशन शक्य होतं. एंट्रन्स एक्झाम दिली. एंट्रन्स एक्झाममध्ये खास काय परफॉर्म करू शकलो नव्हतो. आणि मग त्यावेळी डोनेशन भरण्याची वेळ आली. ते डोनेशन भरलं. आता ते कसं भरलं गेलं तर आई शिक्षिका होती, ते अंगणवाडी सेविका होती, तर तिने तिच्या पगारावरती लोन घेतलं त्या जिल्हा बँकेकडून. आता हे गरज नव्हती. मी सांगतो आईला की मी मिलिटरी भरती करतोय, मला लागेल, मी भरती होईन. मी 3-4 भरती ऑलरेडी केल्या होत्या. पुन्हा मी तिथे काय जमत नाही आहे, काही मला मेडिकल इश्यूज असल्याकारणाने मला तिथे काढलं जात होतं मेडिकल राऊंड्समध्ये. म्हणून मी पोलीस भरती करायला सुरुवात केली. तिथेही मला जास्त टिकावं लागलं नाही. मग शेवटी पर्याय हा शेवटी शिक्षणच उरला होता.
आणि आई बोलली ती एक एक गोष्ट जी मी मगाशी नमूद करणार होतो ती म्हणजे की आई बोलली की तू जा. मी म्हणलं की तुझे पैसे बुडतील, कारण की मी अकॅडमिक्समध्ये चांगला नाही आहे तर मी फेलच होणार आहे. तू फेल होणार हे दिसतं असताना तू पैसे का भरतेस एवढे? आणि त्यावेळी 20,000 हे आमच्यासाठी डोक्यावरून पाणी. आणि 2 मुली म्हणजे माझ्या 2 बहिणी लग्नाला आल्या होत्या, तर लग्नाचा पण खर्च त्यांना होता. तर स्टील त्याच्यातून त्यांनी माहीत नाही काय त्यांच्यात जिद्द होती, बट त्यांनी सांगितलं घ्यायला ॲडमिशन, घेतलं ॲडमिशन. आणि मग तिथून जे माझ्यात जो बदल आला ॲटोमॅटिक परिस्थितीमुळे आणि एक बर्डन आल्या कारणाने म्हणले की आता उडी मारलीच आहे ह्या समुद्रात, तर आता लाटांशी झुंज दिलीच पाहिजे. तर मग तिथपासून अभ्यास करायला सुरुवात केली आणि हळूहळू परीक्षा देत देत बऱ्याचदा केटी पण लागल्या आणि शेवटी शेवटच्या वर्षामध्ये अ, पहिल्या 5मध्ये माझा नंबर आला, जे की अगेन आईसाठी ते एक हिंट होती. आता मी तिला म्हटलं होतं की BCA झाल्यानंतर मी जॉबला जाणार आहे पुण्याला. आता BCA म्हटल्यानंतर कम्प्युटरचं बेसिक एज्युकेशन होतं, मी कम्प्युटर क्षेत्रातच जाईन कुठेतरी. ती बोलली नाही, आता तू MCA करायचं. म्हटलं अरे काय काय ही हट्ट, म्हणजे हट्ट काय हा? तुम्हाला काय एवढी एवढी अवस्था असताना देखील तुम्हाला काय करायची गरज काय? मी तुम्हाला हातभार लावायला तयार आहे. मी तरीसुद्धा फॉर्म सुटले नव्हते MCAचे, तरीसुद्धा ते 4 महिने मी पुण्यामध्ये गेलो. BPOमध्ये काम करायला सुरुवात केली. 4 महिने BPOमध्ये काम केलं. शेवटी दिसलं त्याच्यामध्ये की त्यात काय करिअर नाही आहे. आणि मग त्याच्यानंतरनं शेवटी MCAचे फॉर्म सुटले, तो फॉर्म भरला. खारघरमध्ये त्याचा नंबर आला त्या YMT कॉलेज. आता तेही कॉलेज इतकं महागडं की त्या काळी 2008 साली 1,00,000 फी होती. आता 1,00,000 फी तर अगेन ती भरणंच ना. जमीन आमची चांगली होती, जमिनीवरती आम्ही लोन घेऊ शकत होतो. वडील नेमके त्यावेळी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती सिक्युरिटी गार्डची नोकरी त्यांना लागली होती. तर तेही जाताना सायकलीवरतीच जायचे. माझं पूर्ण शिक्षण सायकलीवरती मी केलं. तर या अवस्थेमध्ये एवढं मोठी फी भरणं खूपच डिफिकल्ट होतं. म्हणून त्यांना मी नकार देत होतो. मी म्हणायचो की नको, हे कशाला उगाच, काही ना काहीतरी होईलच पुढे मी. तर आई बोलली की तिची एक बहीण आहे म्हणजे मावस बहीण. तर मावशी जी होती ती शिक्षिका होती प्राथमिक शाळेवरती. तर तिच्या पगारावरती आईने लोन घ्यायला सांगितलं आणि त्याही मावशीने होकार दिला. आता स्वतःच्या मुलाच्यासाठी आपण लोन घेतो वगैरे त्याचं धाडस करतो, पण एखादी मावशी असं पगारावरती लोन घ्यायला की तिला माहिती आहे बॅकग्राऊंड परिस्थिती की जर या मुलाने चांगलं परफॉर्म नाही केलं आणि याने लोन नाही फेडलं तर तिच्या अंगावरती पडणार होतं ते. तर म्हणून मी त्या माझ्या मावशीचा नेहमी उल्लेख करतो, साधना मावशी माझी. तर तिने त्यावेळी मला सपोर्ट केला, त्या कारणाने आम्ही लोन भरू शकलो, ते पैसे भरू शकलो. आणि मग अगेन त्याचं एक वेगळंच बर्डन असायचं, परिस्थितीची जाण असल्याकारणाने मग अभ्यास पुन्हा सुरू झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूनगंडाचा भाग येतो आपला, की गावाकडून आल्यामुळे गावाकडचं ड्रेसिंग सेन्स, गावाकडची भाषा. तर पहिलं तर मला ह्याच्यावरती मात करायची होती आणि इथल्या मुलांच्यात मिक्स व्हायचं होतं. हे मोठं चॅलेंज होतं. आय थिंक तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी एकाच ह्याच्यामध्ये देतोय. मी बोललो जसं मागाशी, एकदा मला जर तुम्ही, एनिवेज तुला जर काही प्रश्न असेल तर मला त्याच प्रश्नाकडे येतो मी खरं तर, की तू सगळं गावाकडची तुझ्या आयुष्याबद्दल सांगितलंस, तसंच की गावाकडून ते शहर ही लाईफ किंवा ते ट्रान्झिशन कसं झालं हळूहळू, जसं तू म्हणालास की आत्ता सगळंच बाबा कल्चर ॲक्सेप्टन्स असेल, ड्रेसिंग सेन्स असेल किंवा भाषा. सगळ्यात मोठं आहे की भाषा पण एक वेगळं, की आपल्याला जनरली काय होतं की अरे हा तर गावाकडून आला आहे किंवा किंवा गावठीच आहे हा. ह्याचं कसं काय तू ते डील करत गेलास एक एक गोष्ट ती? खरं तर ते अजूनही डील करतो मी. म्हणजे जरी तुमच्यासारखी प्रमाण भाषा बोलत असलो तरी टोन आहेच सातारी. त्यामुळे डील हे अजूनही करावंच लागतं. पण ठीक आहे यार, कदाचित आता काय बोलले सर, ओके एनिवेज. सो न्यूनगंड हा सर्वात मला असं वाटतं की आपल्या ह्या जो ट्रान्झिशनचा जो भाग आहे तो न्यूनगंडावरती डिपेंड आहे असं मला वाटतं. स्वतःतला कॉन्फिडन्स मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळी परिस्थितीच अशी होती की मला पर्यायच नव्हता. म्हणजे जसं मी आपण फोनवरती बोलताना बोललो की एखाद्याला आपण पाण्यात ढकलतो तर त्याला जगण्यासाठी हातपाय मारलेच पाहिजेत, हा एक पर्याय त्याच्यासमोर राहतो. आणि दुसरा राहतो की कोणी मोटिवेट करणारे, हां तू नाही बुडणार आहेस, आणि त्यानं जर हातपाय नाही चालवले तर तो बुडणार आहे. सो शेवटी प्रयत्न हे आपल्यालाच करायचे आहेत. म्हणून तो जो आला माझ्यावरती भार तो मला सहन करावाच लागणार होता. आणि मग
हे जर मी सतत माझ्या आईवडिलांना सांगत राहिलो असतो तर ते खचले असते. त्यामुळे कधी मी या इकडे ज्या गोष्टींशी डील करत राहिलो, मला बऱ्याचदा ट्रोल करण्यात आलं, बऱ्याचदा मला गावठी म्हणण्यात आलं, बऱ्याचदा मला माझ्या कपड्यांवरून बोलण्यात आलं. परिस्थिती चांगली नव्हती तर मी 50-100 रुपयाचे कपडे घालून कॉलेजला जायचो. आता त्यावेळीची जी माझ्या सोबतची जी मुलं होती ती इंग्लिश मिडियमची स्कूलची मुलं. तर त्या मुलांच्या सोबत मला वावरायचं होतं. एकतर ते बऱ्याचदा इंग्लिशमध्ये संभाषण करायचे. मला मराठी त्यांच्यासारखी बोलता येत नाही, इंग्लिश कधी बोलणार होतो मी. तर माझा त्यावेळीचा पवित्र असा होता की मी फक्त ऐकायचो. सो पहिले 2 वर्ष ऐकण्यात गेले. ग्रुप्स भरपूर होते. त्या ग्रुपच्या अवतीभोवती फक्त मी उभा राहायचो, ऐकायचो. आणि बऱ्याचदा मग मला म्हटलं जायचं की यार तू जास्त बोलत नाहीस का? आणि आयुष्यात जे आपण यश म्हणतो किंवा सक्सेस म्हणतो ते मी या प्रमाणांमध्ये मानतो की एकेकाळी मी गावाकडे असताना सुद्धा मी जास्त बोलायचो नाही आणि मला स्वतःला व्यक्त व्हायला यायचं नाही. म्हणजे 4 मुलांच्यात उभं राहिलो ना, फक्त ऐकायचो. चिडवलं तरी मी रडायचो. मला उलट चिडवता यायचं नाही, मला शब्दाला शब्द देता येत नव्हता. तर तिथपासूनची माझी परिस्थिती ती आत्ता लाखो लोकांच्या समोर मी बोलतोय. हे जे ट्रान्झिशन आहे ना माझ्यासाठी, हे माझ्यासाठी यश आहे. तर आणि हेच मला त्या मुलांना सांगायचे की जी मुलं गावाकडून येतात ना, तर त्यांच्यासाठी मोटिवेशन हे स्वतः आहेत. तुम्ही जर बदलला नाहीत तर तुम्हाला कोणी बदलायला येणार नाही आहे. आणि त्यामुळे मला त्यावेळी काही वेळा परिस्थिती अशी असल्याकारणाने मी त्या मुलांच्यात वावरणे. आता वावरणे म्हणजे काय? तर चहाला चाललेत मुलं चहाला जात आहेत आणि सिगरेट पण मारत आहेत. आता मी बघतोय, एक तर पहिली गोष्ट की मी दिवसातून चहाच घ्यायचो नाही, कारण की चहाला 5 रुपये कोण देणार. मी सकाळचा नाश्ता स्किप करायचो. डायरेक्ट दुपारचं जेवण जे मला मेसमधून यायचं ते मी जेवायचो. मी माझ्या मावशीकडे, अगेन दुसरी मावशी माझ्या त्या पिक्चरमध्ये आली, ती म्हणजे खारघरला जिथं कॉलेज घेतलं होतं तिथे खारघरला माझी मावशी राहायची, म्हणजे सख्खी मावशी, माझ्या आईची सख्खी बहीण. तर तिच्या घरी मी काही काळ राहिलो. आता त्यांच्यावरती पण बर्डन द्यायचं नव्हतं म्हणून शेवटी मी शिफ्ट केलं. बट बऱ्याचदा तिच्याकडून मी डबा घेऊन नाश्ता करून ज्यावेळी जायचो त्यावेळी जायचोच. पण जेव्हा मी शिफ्ट केलं त्यावेळी मला पर्याय नव्हता. मग मी डबा घेऊनच ज्यावेळी जायचो त्यावेळी दुपारचं 1 वेळचं जेवण आणि डायरेक्ट रात्रीचं. मग आता ही ॲक्टिव्हिटी, एकतर 2 किलोमीटर चालत जायचं त्या रूमपासून ते कॉलेजपर्यंत, त्या काळात चालणं होतं आहे, भूक लागते आहे. आणि त्यामुळे माझी जर तुम्ही फोटोज बघाल तर त्यावेळी टोटली असे आहेत, एकदम खूप असा वाळलेला जीवन तुम्हाला दिसेल. तर ते त्याच कारणामुळे की मी स्किप करायचो, पैसेच नाही ते त्यावेळी. तर मग हळूच घरातल्यांना न सांगता मी एक पार्ट टाईम जॉब करायला लागलो. तिथेच एक छोटासा मॉल तयार झाला होता, फूड बाजार होता. फूड बाजारामध्ये मी कॉलेज संपल्यानंतरनं 6 वाजता जायचो, 6 ते 10 असा मी तिथे जॉब करायला. तिथे सुद्धा नॉर्मल नाही, उभं राहूनच तिथे काम करायला लागायचं. आता तिथे ॲज अ सेल्स पर्सन जे असतात मॉल्समध्ये, काइंड ऑफ तो प्रकार मी केला. आणि मग नंतर घरी जायचो जेवायला. सो एक काळ असा होता त्या एकंदरीत त्या ह्याच्यामध्ये की पैसे अजिबात नाही आहेत, फक्त 100 रुपये उरलेले आहेत. आणि घरातल्यांना मी ते सांगितलेलं नाही आहे. 100 रुपयेमध्ये मी कसा बसा महिना काढला 2009 साली. आता हे बऱ्याच जणांना अतिशयोक्ती वाटू शकते, बट ते माहीत नाही मी ते कसं ते सर्व्हाइव्ह केलं. आणि हे बऱ्याचदा त्या माझ्या मित्रांना, त्या ग्रुपमध्ये काही आता जी चांगली असतात, काही वाईट असतात. जी मुलं चांगली होती ती शेवटपर्यंत आजपर्यंत जी माझ्याबरोबर टिकलेली आहेत, त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली आणि त्यांनी बऱ्याचदा मला हेल्प केलं. त्यांनी स्वतः डबे घेऊन यायची माझ्यासाठी की तू आमच्या डब्यात जेव, तू मेस पण लावू नकोस. तर 3-4 महिने त्या मुलांनी डबे आणले माझ्यासाठी. शेवटी मला असं वाटलं की नको, जास्त त्रास दुसऱ्यांना नको द्यायला. मग शेवटी मी त्यांना नको बोललो. पण मुलांना टाळण्यासाठी मी ज्या युक्त्या लढवायचो, मी एका ग्रुपचा कधीच झालो नाही. बऱ्याचदा कॉलेजेसमध्ये ग्रुप्स असतात, ते एका ग्रुपचा कधीच झालो नाही. त्याचं कारण असं होतं की जर कोणी चहाला चाललेत तर ते मला बोलवायचे, चल चहाला जाऊयात. मी म्हणायचं नाही रे, मला त्यांच्यासोबत जायचं आहे कुठेतरी. एक ग्रुप म्हणायचं की आम्ही मूव्ही बघायला चाललो, येतोयस का? मी म्हणायचो की अरे नाही, मी यांच्यासोबत चहाला चाललो आहे. सो असं करत त्यांना मी टॅकल करत गेलो. आणि सो हे बऱ्याच जणांना समजत पण होतं. आणि इंडस्ट्रियल व्हिजिट्स आल्या, कॉलेजचे फंक्शन्स आले, तर हे खर्चेचे प्रकार होते आणि हे आम्हाला माझ्यासाठी ते खूप मोठे प्रकार होते.
तर मी नाहीच म्हणायचो, मी प्रत्येक गोष्टीला नाही. आणि मी घरी सांगायचोच नाही की असा प्रकार आमच्या कॉलेजमध्ये आहे, त्यांना माहितीच नाही. माझ्या त्या मित्रांनी स्वतःहून ते पैसे भरायचे आणि नंतर मला सांगायचे की तू येतोयस आमच्यासोबत. तर असेही काही मित्र लाभले. सो असा एकंदरीत तो माझा काळ होता. आणि त्या काळात त्याच मुलांमुळे कदाचित माझ्यात तो कॉन्फिडन्स आला आणि तो न्यूनगंड हळूहळू तो गळून पडायला लागला. आणि परिस्थिती अशी असल्याकारणाने तो पाडावाच लागला होता. मग हळूहळू ओपन अप व्हायला लागलो. पुढे जाऊन बोलणं, हात वरती करून उत्तर जरी येत असलं तरी हात वरती करून उत्तर न देणं, हा प्रकार बऱ्याचदा मी केला होता. तुझा आता स्ट्रगल किंवा तू जे काही अनुभव घेतलेस त्यात सगळ्यात एक्सपेरिमेंट्स होते त्यात किंवा ऑब्झर्वेशन्स होते लोकांकडून. आत्ता तू एक मुद्दा मांडलास की मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन आपण बोललो की मग तुला बरेचदा हा प्रश्न विचारलाही गेला असेल की कोणाकडून इन्स्पिरेशन मिळायचं किंवा कोणाकडून मोटिवेशन मिळायचं. तर तुझं असं काही होतं का की कोणी बाबा हाच नाही बाबा मी मोटिवेट होतो हे काम करायला किंवा त्या स्ट्रगलचा भागातून बाहेर यायला काही मोटिवेशन असायचं का तुझ्याकडे? घरातूनच एवढं मोटिवेशन होतं. म्हणजे मी हेच विचार करायचो की ह्यांना काय गरज पडली आहे की एवढे, गरज म्हणण्यापेक्षा शेवटी आपल्या आईबापांना वाटतंच की मुलाला आपण चांगलं शिक्षण द्यावं. पण एवढी परिस्थिती नसताना देखील मुलींना सुद्धा मुलींचं लग्न लावून देणं, गावाकडे जरी असलं तरी मुलींच्या लग्नात खर्च हा असतोच. तो खर्च करून वरती माझा खर्च करणं, त्यांना दर महिन्याला पैसे पाठवणं, हे खूप अवघड गोष्ट होती. त्यामुळे मोटिवेशनची ॲज सच काय गरजच नव्हती, कारण की ते तिथूनच तो सोर्स ऑफ जो मोटिवेशनचा जो भार होता असं म्हणू शकतो तो होताच. अगेन हे माझ्यापेक्षा बऱ्याच मुलांची बऱ्याच वाईट कंडिशन्समधून ते वरती आले असतील. ते परिस्थिती हे सर्वात मोठं मोटिवेशन आहे असं मला वाटतं. एवढं सगळं बोललास पण ह्या सगळ्या प्रवासात कॅमेरा हा कधी आवडायला लागला आणि कॅमेऱ्याशी नातं कसं व्हायला लागलं तुझं? अरे हां, JKV बद्दल बोलायचं तर हां, BCL असतानाच आय थिंक त्या काळात ना नुकतंच मोबाईलची क्रांती चालू झाली होती 2006-2005च्या काळात आय गेस. तर त्यावेळी आमच्या गावातसुद्धा एकाचा मोबाईल आला होता, 3110 नावाचा मोबाईल, आय थिंक वापरला असेल बऱ्याच जणांना, नोकियाचा. 2 मेगापिक्सेलवाला कॅमेरा त्याला होता. माझ्यासाठी ते असं होतं की ओ माय गॉड, मोबाईलमध्ये कॅमेरा पण असतो आणि तू व्हिडिओ पण काढतोय, फोटो पण काढतोय, आणि ती कोणाला पडली ती क्लॅरिटीची. तर मग उगाच त्या मुलांच्याकडे हातात घ्यायचा, आवड लागली. आता हे बेसिक आहे, म्हणजे बऱ्याच जणांना त्याची पण आवड हे त्याच वेळी लागली पण असेल. पण त्या कॉलेजच्या काळामध्ये टिकण्यासाठी इंग्लिश हे खूप गरजेची गोष्ट असल्याने आम्हाला मॅडम सांगायचे की तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस करा, येतं जातं तुम्ही एकमेकांच्यात बोला, तोडकं मोडकं होईना तुम्ही इंग्लिश बोला. तर आम्ही सायकलवरती जायचो त्या तालुक्याच्या ठिकाणी. माझा गावातलाच मित्र होता अमोल. आम्ही ऑलमोस्ट 24 तासातले नाही म्हणत तरी 17-18 तास एकत्रच असायचो. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपण एकमेकांच्यात इंग्लिशमध्येच बोलायचं आणि सायकलीवरती जाताना सुद्धा इंग्लिशमध्येच बोलायचं. आता ते असं झालं की इंग्लिश बोलतोय तर मोठ्याने बोलायला लागायचं, कारण की सायकलीवरती शेतातनं जात, म्हणजे त्या वाटेनं जात असताना जी गावातली मुलं शेतात काम करणारे असतील किंवा गावाच्या पारावरती बसलेली मुलं असतील म्हणा, ते ऐकायची की अरे हे इंग्लिशमध्ये बोलत आहेत. त्यांना पण इंग्लिश कळत नव्हतं ना आम्हालाही कळत नव्हतं की आम्ही काय बोलतोय. तर अशी अवस्था झाली की ते म्हणायला लागली, म्हणजे ते म्हणतात नाही हे बघा इंग्रज चाललेत. आणि आम्हाला इंग्रज म्हणून नाव पाडलं त्यावेळी, दोघी आम्हाला इंग्लिशचा समजत नव्हता नीट. तर असं करत आम्ही त्यामुळे आम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस, बरं आम्हाला असं वाटतं की ते खरंच इंग्लिश बोलतं, ते आपल्याला इंग्लिश येते का, तर त्याची टेस्ट करायचं. तर आपला आवाज पण ऐकू आला पाहिजे ना. तर मग त्यावेळी तो मोबाईल आला होता, तर त्याच्यात म्हटलं आपण व्हिडिओ रेकॉर्ड करूयात. आता तो कुठे गावात तर नाही, मस्तपैकी डोंगराकडे गेलो, तिकडे प्रॉपर अगदी झाडांच्या आतमध्ये गेलो, तिथं गोणी नसते, गुरा चरायला लावली, पुस्तकं होती साईडला ठेवली आणि मित्राला म्हटलं की चल आता आपण ना व्हिडिओ बनवूयात. तो पुढे यायलाच तयार नाही व्हिडिओच्या. म्हटलं चल मी येतो. मी आलो, आमच्या इथून ओढा वाहतोय. मग सुरुवात केली मी. ओढ्यात काय आहे, मासे आहेत, इथे बघा हे झाड आहे, ते झाड आहे, इथे डोंगर आहे, हे डोंगर आहे, हे इंग्लिशमध्ये बोलायला लागलो. आणि ते इंग्लिश इतकं वाईट होतं ते मला तेव्हा कळलं की जेव्हा मी ऐकलं. मी म्हटलं आजपासून नाही इंग्लिशमध्ये बोलायचो. ते आज तागायत इंग्लिशमध्ये मी कधीच कॅमेऱ्यावरती बोललो नाही.
आता माहीत नाही, तो इंग्लिशचा न्यूनगंड अजूनही आहे. पण मातृभाषा मराठीमध्ये मी बोलू शकतो, व्यक्त होऊ शकतो, म्हणून मी आज मराठी व्लॉगर आहे. सो बऱ्याचदा मला म्हणतात की तू मराठी व्लॉगिंग का चालू केलंस, तर त्याचं कारण हेच आहे की मी त्यात कॉन्फिडंट होतो. की मी कम्प्युटरमध्ये मी डिग्री मिळवलेली असेल, मी चांगल्या MNCजमध्ये काम करत असेल, तरी पण मी हिंदीमध्ये कॉन्फिडंट नाही, इंग्लिशमध्ये अजून कुठं आपण तीर मारणार होतो. म्हणून इंग्लिशला त्यावेळीच रामराम ठोकला होता. स्टील अजूनही प्रयत्न करतो आहे की मला, कारण की काही आता दौरे करायचे विदेशातले, त्यामुळे तिथे आपल्याला करावंच लागणार आहे. सो प्रयत्न अजूनही चालू आहे. तुझं चॅनल JKVच्या आधी एक तुझा किस्सा आहे. खरं तर तू शॉर्ट फिल्म डिरेक्ट केलीस किंवा मित्राचा कॅमेरा घेऊन वगैरे काय काय, तो एक किस्सा खरं तर सांगायला खरंच आवडेल. मी शॉर्ट फिल्म बनवली हे लोकांना माहीतच नाही आहे. बरं, आता ती शॉर्ट फिल्म पण काय अशी काही एवढी मोठी नाही की त्याला फिल्म फेस्टिवलमध्ये घेऊन जावं वगैरे. बट ते चॅनल चालू करायच्या आधीची गोष्ट, म्हणजे यूट्यूब चॅनल चालू केला 2016मध्ये, आणि 2015मध्ये मी ती शूट केली. माझं नुकतंच लग्न झालं होतं 2015मध्ये, आणि गावाला सुट्टी घेऊन यात्रेसाठी गेलो होतो एप्रिलच्या महिन्यात. आणि एका मित्राने, तो लिखाण करणारा होता, त्याच्याकडे एक स्टोरी होती. तर त्याने मला सांगितलं की जीवन अशी अशी स्टोरी आहे, आपण काहीतरी बनवूयात का ह्याच्यावरती, तू व्हिडिओ बनव, तुझ्याकडे कॅमेरा आहे. बाय द वे त्यावेळी मी जॉब करायला लागल्या कारणाने आणि मला कॅमेऱ्याची आवड असल्या कारणाने मी कॅमेरा विकत घेतला. त्यावेळेचा 20,000 रुपयाचा तो कॅमकॉर्डर होता. सोनीचा 405CX का काहीतरी कॅमेरा होता तो. आणि कॅमकॉर्डर, आता कॅमकॉर्डर असतो, DSLR असतो, हे मला माहीतच नाही. मला कॅमेरा वाटला तो. मला ह्याच्यात व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो का, कितीपर्यंत, 10 मिनटापर्यंत करू शकतो, 20 मिनटं, ओके म्हणलं, हा मला पाहिजे. मला फोटोच जास्त एवढा खास इंटरेस्ट नव्हता, व्हिडिओतच असायचं. त्यामुळे व्हिडिओ कॅमेरा घेतला आणि घेऊन ठेवला होता. कधी फिरायला कुठे जायचो बायकोबरोबर तर असायचा सोबत. पण त्याचा वापर कशासाठी करावा हे कोणालाच माहीत नव्हतं. यूट्यूबचा वापर हा यासाठी करू शकतो हे मला माहितीच नव्हतं तोपर्यंत यूट्यूब हे एवढंच माहिती होतं की तिथे मूवीज बघू शकतो, तिथे गाणी बघू शकतो. तर यूट्यूबचा चॅनल असतो, चॅनल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर TVचा चॅनल येतो. तर TVचा चॅनल म्हटलं की अरे बापरे, एवढे खर्च नाही करू शकत. बरेच जण म्हणायचे की चॅनल चालू कर, मी दुर्लक्षच करायचो. पण माझा मित्र जो आहे प्रसाद वेद पाठक, तर तो नेमका त्या काळी, बाय द वे आता ती एक वेगळी स्टोरी. प्रसाद वेद पाठक हा UIC, तो मित्र कधी झाला जेव्हा माझी मैत्रीण दीपिकाने त्याच्याशी लग्न केलं. आता दीपिका कोण, तर तो जो ग्रुप मी म्हटलं की नाही, माझ्या MCAच्या कॉलेजच्या लाईफमध्ये जो मला सांभाळून घेत होता, त्या ग्रुपमधली ती मुलगी. तर ते सगळेजण मला सांभाळून घ्यायचे. तर तिचं लग्न झालं, मग त्याच्याशी माझी ओळख झाली, मग आम्ही फिरायला जायला लागलो वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे मला कळलं की यूट्यूब हे क्षेत्र आहे, त्याच्यावरती चॅनल आहे, त्याचं स्वतःचं चॅनल आहे. हे जेव्हा मला कळलं तर मी शॉक झालो. अरे बापरे, हा खूप मोठा माणूस आहे असं मला त्यावेळी वाटलं होतं. म्हणजे बघूयात नक्की काय आहे. मग बघितलं आणि मग त्याच्याकडून मी ते नॉलेज घेतलं आणि म्हटलं की यार मी पण करू शकतो का हे. कॅमेरा आहे माझ्याकडे, काय करायचं हे माहिती नव्हतं, पण चॅनल चालू करायचं हे माझ्या डोक्यात होतं. आणि त्यावेळी आय थिंक हे मी पहिल्यांदाच सांगतो कुठल्या स्टेजवरती, माझा हिंदीतला एक चॅनल होता. हो, ॲक्च्युली त्याच वेळी मला कळलं की आपण हिंदी चांगलं बोलत नाही. आणि 4-5 व्हिडिओ बनवल्यानंतर म्हणलं हे आपण दुकान बंद करावं, पुढे जमलं तर आपण काहीतरी वेगळं करू. त्यामुळे लाईफ इंडिया नावाचा माझा चॅनल होता. पहिला व्हिडिओ दिवाळीवरती, इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करावी हे विचारण्यासाठी मी मरीन ड्राईव्हला गेलो होतो लोकांना. स्ट्रीट इंटरव्ह्यूज त्यावेळेचा प्रकार चालू होता, तर ते केलं होतं मी. आणि हे सगळं करत कधी होतो, जेव्हा मी मला जॉबमधून सॅटर्डे संडे सुट्टी मिळायची. तर जॉब पण लागला ही एक वेगळी गोष्ट होती. जेव्हा मी त्या कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हा हे सगळं जुळवत अभ्यास पण करायचा होता. इंग्लिश त्यावेळेचं तिकडचं इंग्लिश आणि ते कोडिंग, बाय द वे मी लॉजिकली चांगला होतो, मला प्रोग्रॅमिंग चांगलं यायचं, कोडिंग चांगलं जमायचं, ही माझी चांगली बाजू होती. त्यामुळे लोक माझ्याकडे त्यावेळी असे असायची, माझे मॅडम किंवा जे टीचर असायचे ते म्हणायचे की तू चांगला आहेस त्या बाबतीत. तर मी हे ठरवलं होतं की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटच्या सेमिस्टरच्या आधी मला जॉब पाहिजे, कारण की दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. म्हणजे किती दिवस मी घरातल्यांना अजूनही त्रास देऊ.
म्हणून शेवटच्या सेमिस्टरला किंवा शेवटच्या इयरला येईपर्यंत मला फर्स्ट क्लास हा मी कव्हरअप केला होता केटी लागत लागत लागत. सो फर्स्ट क्लास मला मुंबई युनिव्हर्सिटीकडून पाहिजे होता, तो मी मिळवला. आणि एका क्लोवर इन्फोटेक जिथे आम्ही हे माझे 2 मित्र भेटले मला, तर तिथे मी पहिल्यांदा जॉब करायला सुरुवात केली. पहिला पगार 5,000चा आणि 2012ची ही गोष्ट. आणि मग तिथून मग माझा तो ह्याचा प्रवास झाला चालू. बाय द वे ते सुद्धा फर्स्ट क्लासच होता. मी काही डिस्टिंक्शन किंवा 80% मी पास नव्हतो झालो, जेणेकरून कुठली कंपनी येऊन मला हायर करून जाईल. तर त्या काळात त्या बॅचमध्ये पहिला मी असा होतो की मला जॉब लागला. कारण की मी कंटिन्युअस 1 ते 2 महिने विचित्र पद्धतीने जॉब शोधायची सुरुवात केली. म्हणजे नॉर्मली लोक काय करतात, ओके कुठल्या कंपनीमध्ये ओपनिंग आहे तर तिथे अप्लाय करायचे. मी ज्या कंपनीमध्ये ओपनिंगसुद्धा नाही आहे, तर आता फॉर एक्झाम्पल मी अंधेरीत जातो आहे, एका ठिकाणी ओपनिंग आहे हे मला कळालं आहे, तिथे मी जातो आहे, वॉक इन आहे, जातो आहे, तिथे मी इंटरव्ह्यू देतो आहे, तिथे सिलेक्ट होत नाही हे मला माहिती आहे. तर मी गेलेली जी फेरी आहे ती वाया नाही घालवायची, एवढ्या लांब गेलो आहे मी. तर मी तिथे आसपासच्या 4-5 कंपन्या शोधायचो, IT कंपन्याच. आणि तिथे स्वतः जायचो आतमध्ये त्या कंपन्यांच्या गेटवरती जायचो, तिथे मी माझे रिझ्युमे द्यायचो की बाबांनो काय असेल तर मला सांगा. तर असं करत करत 2 महिन्यांनी मला यश आलं. एका कंपनीकडनं, क्लोवर इन्फोटेककडनं मला बोलवणं आलं, इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं. आणि फायनली सिलेक्शन जसं झालं, आता 5,000चा जॉब. घरातल्यांनी काय करावं, अख्ख्या गावभर पेढे वाटत सुटले. ती मोठी गोष्ट होती नाही का. सो दो की ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, बट आय थिंक ते सेलिब्रेट करणारे मोमेंट होते माझ्या लाईफमधले. सो ह्या ज्या प्रत्येक स्टेप्स होत्या ना लाईफमधल्या, हे सक्सेस वाटत गेल्या मला. मग मी आत्तापर्यंत जरी ह्या स्टेजला जरी आलोच ना, तर असं म्हणतं की स्टील सक्सेस हे आपण फक्त त्या प्रत्येक क्षणात आपण एन्जॉय केलं पाहिजे. आणि आयुष्याच्या शेवटी म्हणजे माझं असं म्हणजे मत आहे, मला माहीत नाही हे बऱ्याच जणांचं असू शकतं का, जेव्हा आपण रिटायरमेंट घेऊ, तेव्हा आपण आयुष्यात खरंच यशस्वी आहोत का हे आपण ठरवायचं. की जे गोष्टी अपेक्षित होत्या त्या केल्या का, आपण जे आवडीच्या गोष्टी त्या केल्या का, म्हणजे फिरलो का, जे फिरतोय आता ते तर मी करतोच आहे. पैसे जेवढे कमवायचे तेवढे कमवले का, घर आपण सेट करायचे तेवढे केलं का, फायनान्शियली आपण स्ट्रॉंग झालोत की नाहीत, ह्या ज्या काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्समध्ये मी जर यशस्वी झालो तर मी म्हणतो की माझं आयुष्य यशस्वी आहे. ते त्यावेळी मी ठरवेल, अजूनही नाही ठरवणार मी. सो त्यामुळे ती अजूनही गती किंवा ते प्रोग्रेस ही चालूच आहे. आपण वेगळ्या टँजंटवर गेलो. माझा प्रश्न राहिला शॉर्ट फिल्मचं, ते एक किस्सा आय एम सॉरी किस्सा सांगावा असतो असं मला वाटतं. सो शॉर्ट फिल्म, हां, तर ते असं झालं की मी त्यावेळी शॉर्ट फिल्म बघायला जायचो. आय थिंक रानवाटा म्हणून फिल्म बनवणारा एक माझा मित्र आहे स्वप्नील पवार, तर त्याच्या काही मी शॉर्ट फिल्म्स बघितल्या होत्या आणि मला आवडलं. ते म्हटलं की यार हे भारी आहे. आणि म्हटलं मी पण एक बनवतो. आता मला माहीत नाही की कॅमेरा कसा पकडायचा, माझ्याकडे तोपर्यंत तो कॅमेरा नव्हता बाय द वे. तर मी मित्राचा एका कॅमेरा घेतला इथूनच. म्हणले मी आता गावाला चाललो आहे, माझ्याकडे आठवडाभर सुट्टी आहे. एका मित्राने आधी स्टोरी सांगितली होती की असं काहीतरी कोरियात वगैरे, सॉरी ते नंतर मला कळलं गावाला गेल्यानंतर की तो बोला की तुझ्याकडे कॅमेरा आहे तर तू असं काहीतरी बनवू शकतोस. मी कॅमेरा ह्याच्यासाठी घेऊन गेलो होतो की गावाकडे यात्रा आमची कशी सेलिब्रेट होते हे मला शूट करायचं होतं, वेगळ्या कारणासाठी घेऊन गेलो होतो. तर तिथे त्या मित्राने स्टोरी सांगितली आणि त्याच दिवशी आम्ही मुलं शोधायला गेलो. तर स्टोरी अशी होती की लहान मुलांचं प्राण्यांवरती प्रेम किती आहे हे दाखवण्यासाठीची एक ती स्टोरी होती. धनगराचा एक मुलगा छोटासा आणि त्याची एक आवडती मेंढी छोटीशी, तर त्या दोघांचं प्रेम दाखवलं त्याच्यामध्ये. तर त्यासाठी मला 2 लहान मुलं पाहिजे होती आणि एक धनगर फॅमिली पाहिजे होती. तर ती धनगर फॅमिली शोधणं आणि त्या मुलांना शोधणं हे एका दिवसात करणं गरजेचं होतं, कारण की कमी दिवस उरत आहेत. तर मग दिवसभर वेगवेगळ्या मुलांना शोधल्यानंतर मुलं काही समोरच यायला तयार असायची नाही. शेवटी आम्ही सोडून दिला विषय, नाही बनवायची म्हणला फिल्म. म्हणून आम्ही डोंगराकडे पुन्हा माझ्या त्या मित्रासोबत, ज्याच्यासोबत मी BCA केलं, त्या मित्रासोबत मी जाऊन डोंगरावरती बसायचो. आमचा ते साखरगड हा फिक्स. तर तिथे जात असतानाच नेमकं समोरून एक मेंढ्यांचा कळप घेऊन येणारी फॅमिली दिसली आणि तिथे ते रानात चरत असताना 2 मुलं मला तिथे दिसली. म्हटलं की का ना ह्याच फॅमिलीतल्या मुलांना आपण घ्यावं. मला असं वाटलं की त्याच फॅमिलीतली मुलं आहेत. की ती मुलं दुसऱ्या गावातली होती, त्यांचं शेत तिथे होतं
आणि त्यांना त्या मेंढ्या आवडत होत्या म्हणून ते बघत थांबले होते तिथे. आणि त्या मुलांना मी अप्रोच केलं की असं असं तुम्ही कराल का, आणि डायलॉग, स्क्रिप्ट, स्क्रीन प्ले असला काय प्रकार असतो मला माहीत नव्हतं. मला फक्त त्या मुलाने स्टोरी सांगितली आहे, तर ह्याच्यावरती फिल्म बनवायची एवढंच माहिती होतं. त्या मुलाला मी सांगितलं की तू एक एवढाचा डायलॉग बोला. तर तो डायलॉग अचानकच माझ्या डोक्यात कुठून आला मला माहीत नाही. मी त्याला एवढंच म्हटलं की जा तू पळत पळत ये, धावत ये इथे, आणि इथून तुझे ते वडील आहेत आणि त्यांना असं म्हण, बांडीगुड दिसं ना, कुठे गेली माझी बांडी, ते एवढंच बोल. तू ह्या टोनमध्ये बोल फक्त. पोरगा आला, त्याने ॲज इट इज बोलला. आणि मी म्हटलं की नाही ह्यालाच पाहिजे, हाच पाहिजे मला. कन्फर्म केलं मी त्याला. आणि त्याला मी बोललो की चल. तो बोललो की कुठे चला, मी तुम्हाला ओळखत नाही, मी नाही येणार, तुम्ही माझ्या आईवडिलांना विचारा घरी जाऊन. मग घरी गेलो त्याच दिवशी रात्री, त्याच्या आईवडिलांना विचारलं आणि ते बोलले की ही पोरं अशीच उन्हाळेत, जा घेऊन, काहीतरी करतील. तर मी म्हटलं की बरं ठीक आहे, थँक्यू. मग म्हटलं इथून पुढचे 7 दिवस त्या मुलांची जबाबदारी म्हटलं माझ्याकडे. सकाळी 4 वाजता मी येईल उठवायला, ते रात्रीच त्या पोरांना मी घरी सोडेल. चालतंय म्हणले. मग त्या पोरांना सकाळी 4 वाजता जाणं, उठवणं, कारण की ना सकाळचा त्यांचा जो कार्यक्रम आहे पूर्ण त्या धनगर फॅमिलीचा, तो मला तिथे त्यांना स्क्रिप्टेड नव्हतं करायचं. त्यांचं जे रिअल चालेल ना त्याच्यात मला माझी स्टोरी मर्ज करायची होती, एवढंच मला करायचं होतं. त्यामुळे मला लवकर जायचं होतं दररोज. सो त्यामुळे ते सनराईज होतो आहे, मग त्यांचं ते दिनक्रम चालू आहे, तर ते सगळं करत करत स्टोरी बनवली. आणि मग त्याच्यामध्ये माझ्याकडे ना डायलॉग्स नव्हते, लिहिलेच नाही आहेत. तर माझं असं म्हणणं होतं की मला ती जी फिल्म बनवायची ना ती कमी डायलॉग्समध्ये, पण त्या प्रत्येक फ्रेममध्ये जिथे डायलॉग नाही आहे त्या फ्रेममध्ये मला मिनिंग निर्माण करायचं आहे. तर अशी करत ती फिल्म मी जी बनली, त्याचं मी शूटिंग मीच केलं. त्याच्यानंतर एडिटिंग पण मीच शिकलो. त्याच्यानंतर एडिटिंग मी केलं 1-2 महिने, म्युझिक शोधलं मीच. आणि मग त्याच्यानंतर ती फिल्म जेव्हा रेडी झाली त्यावेळी मी म्हटलं तर हिचं करायचं काय, पण पुढं काय असतं हे माहीतच नाही. तर मग फिल्म फेस्टिवलला घेऊन जायचं वगैरे असं चाललं होतं डोक्यात, पण ते जमलंच नाही. म्हणजे एका पॉकेट फिल्म्स नावाची एक आहे, आय थिंक त्यावेळी होती ती जास्त फेमस. तर त्यांना मी म्हटलं ॲटलिस्ट अप्लाय तरी करून बघूया. त्यांनी घेतलं तर घेतलं, अप्लाय केलं, ती फिल्म घेतली, त्यांनी तिथे अपलोड केली. मला छान वाटलं, चला कुठेतरी आपलं ते काम दिसेल, ठीक आहे. आणि विशेष असं की ती फिल्म NDTVने 2दा एअर केली त्यावेळी. सो माझ्यासाठी आय वॉज लाईक, म्हणजे हे माझ्यासाठी स्वप्न होतं की ही NDTV, तीही ना की मराठी एक टी व्ही होती, मराठी चॅनल नव्हता तो, हे इंग्लिश चॅनल. तर त्यांनी ते तिकडे एअर केली. आणि मला त्यांचा ईमेल आला की असं असं आहे. त्यांनी मग ते सगळं दाखवलं. आय वॉज लाईक झालं, आयुष्यात खूप काही कमवलं. मग त्याच्यानंतर म्हटलं की चला आता कॅमेरा आहे, कॅमेरा घ्यायचा. मग कॅमेरा घेतला, मग हे व्लॉगिंगला सुरुवात झाली माझी. सो व्लॉगिंग पण असंच की 2 दिवस मी फिरतोय बायकोबरोबर. आता नवीन नवीन लग्न झालं तर फिरायला जाणंच, जॉब पण आहे, पैसे पण आहेत. आता त्यावेळी काय असं नव्हतं की घर घ्यायचं आहे वगैरे, लगेच बर्डन वगैरे तो प्रकार नव्हता. तोपर्यंत मला एज्युकेशन लोन फेडणं, ते तर फेडू शकत होतो त्यावेळी. आणि बहिणीच्या लग्नाचं काहीतरी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे नवीन घर घेणं हे डोक्यातच नव्हतं. त्यामुळे फिराफिरी आमची चालू होती, मजा चालली होती लाईफमध्ये त्यावेळी. म्हणलं की आता जर फिरतोय तर त्याला काहीतरी आठवण, मग फोटो काढणं, नुसते व्हिडिओ काढणं, आणि त्याचं काय करायचं पुढे. तर मग म्हटलं की ह्याला काहीतरी स्टोरी पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपण ना स्टोरी स्वरूपात मांडणं गरजेचं आहे. म्हणून मग एक क्षण असा आला, फक्त डोक्यात होतं, कधी करायचं हे माहिती नव्हतं. क्षण असा आला की त्या माझ्या मित्रांच्या सोबत, जे मित्र माझ्यासोबत त्या कॉलेजमध्ये शेवटी राहिले, तो जो ग्रुप बनला होता, तिची माझी मैत्रीण, तिचा जो हजबंड प्रसाद, दीपिका माझी मैत्रीण, प्रसाद माझा मित्र बनला त्याच्यानंतरनं. मग आम्ही सगळेजण तापोळ्याला फिरायला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर मी साताऱ्यातच होतो. मी नंतर त्यांना जॉईन करणार होतो, कारण की मला माहिती आहे की मी सातारचा आहे, मी तापोळ्यातलं कुठलंही ठिकाण, साताऱ्यातलं कुठलंही ठिकाण मी तुम्हाला गाठवू शकतो. तो ओव्हर कॉन्फिडन्स. आणि ती मुलं गेली. आता तिथे त्यावेळी टॉवर्स एवढे काही खास नव्हते त्यावेळी. आणि ती मुलं गेली, त्यांनी एवढंच सांगितलं की ॲग्री टुरिझममध्ये कुठेतरी आम्ही, डिस्कशन चालू होतं, कन्फर्म नव्हतं झालं की ते तिथंच राहणार आहेत. आणि ते गेले. ते रीच आऊट मला, मी तिथपासून फोन करतो आहे, जोपर्यंत मी रेंजमध्ये आहे तोपर्यंत मी फोन करतो आहे. आणि त्याच्यानंतरनं मी तिथे पोचल्यानंतर
त्यांना फोन करतो, अरे बापरे आता ह्यांच्याशी कॉन्टॅक्टच होत नाही आहे. मी महाबळेश्वरमध्ये आलो आहे, महाबळेश्वरहून मी आता तापोळ्याला उतरतो आहे, बसने मी उतरलो सुद्धा, आणि आता त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं, कोणाला सांगू की हे हे कोण आहेत. ते लोकही तिथल्या लोकल लोकांना माहीत नाही आणि तो रिसॉर्ट पण माहीत नाही आहे मला. मग शेवटी मी म्हणलं की चालत जायचं, अख्ख्या तापोळ्याला राऊंड मारायचा आणि प्रत्येक रिसॉर्टमध्ये जाऊन विचारायचं की इथे आहेत का म्हणून, अशी कोण लोक आलेत का, कारण की मला माहीत नाही ते कसा पोचणं. म्हणलं तर हे एवढा मोठा माझा प्रॉब्लेम आहे तर ह्याला मी रेकॉर्ड केलं पाहिजे, कारण की तुमच्यामुळे मला एवढा त्रास झालेला आहे, मला त्या मित्रांना दाखवायचं होतं. आता हे अपलोड करायचं होतं यूट्यूबला, हे डोक्यातच नाही आहे, यूट्यूब चॅनलच नाही आहे माझं. म्हणून त्या कॅमकॉर्डरची जी फ्लिप आहे ती माझ्याकडे केली. अदरवाईज अशी फ्लिप असते नाही का, समोरचं आपल्याला दिसते ते शूट करतोय. फर्स्ट टाईम मी कॅमेराची फ्लिप माझ्याकडे केली. मी म्हणले ओके कसा दिसतोय पहिल्यांदा बघितलं, आणि त्याच्याकडे बघून कमीच बोलतोय मी आणि समोर बघून बोलतोय मी. तर ते भरपूर कट्स त्याच्यामध्ये आहेत. त्या पहिल्या व्हिडिओ तुम्ही बघाल तर कट्स भरपूर आहेत. त्याचं कारण हेच, सवयच नाही. बट कॉन्फिडन्स होता कॅमेरासमोर बोलायचा, तो कॉन्फिडन्स तिथे आला. बरेच जण मला प्रश्न विचारतात की दादा कॅमेरासमोर बोलायचं कसं काय, कॉन्फिडन्स कसा मिळवायचा, कसं ते फेस करायचं कॅमेरा वगैरे. हा कॅमेरा शाय असतात. माझा शायचा काही संबंधच नव्हता तिथे, मित्रांनाच दाखवणार होतो. ते काय बोलणार होते, 4 शिव्या दिल्या तरी काय प्रॉब्लेम नव्हता मला, पण मला त्यांना दाखवायचं. सो तिथे कॉन्फिडन्स तिथे बिल्ड झाला. त्या मित्राने माझा तो व्हिडिओ बघितला, तो बोलला की जीवन आय थिंक तू हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करायला पाहिजेस. म्हणलं खरंच आहे तो त्या लायकीचा, ठीक आहे. मग एडिट केला. मग त्यात बोलल्यानंतर मी 4 महिन्यांनी तो व्हिडिओ यूट्यूबला टाकला आहे. सो फर्स्ट व्हिडिओ माझा 4 महिन्यांनी आला. आणि म्हणलं ह्याला कोण बघणार आहे ना, तो चॅनल कोणाला माहिती आहे, माझं नाव कोणाला माहीत नाही आहे, जीवन कदम नावानेच चॅनल होता. व्लॉग्स हे काहीच नाही, व्लॉग आहे हे मला त्यावेळी पण नव्हतं माहीत. तर त्यामुळे मी व्लॉग्स असं काय चॅनलचं नाव नव्हतं, माझंच नाव होतं. म्हणजे माझंच नाव कसं, जीमेलचं अकाउंट हे आपल्या नावाने ओपन होतं. मग तिथे चॅनल जेव्हा क्रिएट करतो तेव्हा ॲटोमॅटिक चॅनलचं पण नाव जीवन कदमच आलं. म्हणून चलो ठीक आहे, कुठं विचार करत बसायचं आहे. आणि तिथून मग ह्याच्यावरती अपलोड केलं. मग हळूहळू अशी त्याला ना स्टार्ट होती ना एंड होता, एवढंच होते की ते रेकॉर्ड केलं आहे. तर मग हळूहळू रिव्ह्यूज लोकांचे येत गेले. माझ्या आता मित्रपरिवारातच आपण ते दाखवायला लागलो नाही का. ते त्यांच्याकडनं आम्ही का बघावे तुझे व्हिडिओ, बरं काय कारण, आम्हाला त्यातनं काय मिळणार आहे. मी म्हटलं ओके ह्याचं पण म्हणणं बरोबर आहे, हा का बघेल माझा व्हिडिओ. तर तो बोलला की त्या व्हिडिओमधनं व्हॅल्यू लोकांना गेली पाहिजे. व्हॅल्यू आयदर ती एंटरटेनमेंट असेल किंवा माहिती असेल. तर मग तिथून सुरुवात झाली गडकिल्ले भटकंतीची. मी म्हटलं की माहितीच द्यायची आहे, तर आय थिंक मला त्यावेळी कॉन्टेंट शोधणं हाच मोठा चॅलेंज होतं. कसं शोधायचं कॉन्टेंट. व्लॉगिंग बाय द यूट्यूबचं चॅनल, व्लॉगिंग हे आपलं मराठीतलं आपल्या चॅनलपासून चालू झालेलं आहे. आता खूप व्लॉगर्स आहेत, बट आपल्या चॅनलपासून व्लॉगिंग मराठी चालू झालेलं आहे. तर हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर अशी ह्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. आपण आजच बोलता बोलता आज विषय झाला की आज फर्स्ट बॅच ऑफ यूट्यूब म्हणजे 15-16 साली जेव्हा यूट्यूब जस्ट बूम व्हायला लागलं म्हणू शकतो. त्यावेळी तुला काय वाटलं की असं की तू जसं म्हणलास आत्ता की पहिलं मराठी यूट्यूब चॅनल ज्यांनी व्लॉगिंग चालू केलं, तर काय असं तुला वाटलं की नाही बाबा मी ट्रेकिंगचे व्हिडिओज टाकावेत किंवा मी फिरण्याचे बाबा व्हिडिओज टाकावेत, कारण त्यावेळी एवढं असं काही माहितीच नव्हतं की यूट्यूबवरती पण असा कॉन्टेंट होतो. तर तुला ते का असं वाटायला लागलं की हे सतत आपण टाकत राहायला पाहिजे. मी फिरत असतो ना, मी फिरतच असतो, सतत फिरत असतो. त्याच्यामुळे मला की कन्सिस्टंट राहिलं पाहिजे यूट्यूबवरती. यूट्यूबवरनं पैसे मिळतात हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे सतत बनवलं पाहिजे हे काही कंपल्सन नव्हतं मला. त्यामुळे मी जेव्हा फिरायला जायचो तेव्हा मी व्हिडिओ बनवायचो. पण लोकांना ती गोष्ट नवीन होती आहे. म्हणजे प्रेक्षकांना हळूहळू प्रेक्षक यूट्यूबवरती यायला लागले होते कदाचित त्या व्हिडिओजमुळे म्हणा, किंवा जे त्या काळातले जे यूट्यूबर्स होते. मी तर म्हणेन की हाताच्या बोटावरती मोजणे इतपतच मराठीमध्ये यूट्यूबचे चॅनल्स होते त्या काळात. आणि आता ते कुठे आहेत बऱ्याच जणांना कदाचित माहिती पण नसेल. काहीच आहेत जे लोकांना अजूनही माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल भाडीपा असेल, मधुराचा रेसिपी असेल, मराठी किडा असेल, आता जे सावट मराठी आपल्या आहे ते त्यावेळी होतं.
पुन्हा अजून एक होतं बट ते जे सगळे ते असे होते की ते ग्रुपने बनवलेले चॅनल्स होते किंवा ते सपोर्ट. मी एकटाच होतो की वन मॅन शो चालला होता. तर असं वाटायचं की हे करतोय ते मला पुढे जाऊन कितपत सहाय्य करेल. फोकस हा हळूहळू आता माझा शिफ्ट होत चालला होता यूट्यूबकडे. ऑफिसमध्ये बरेचसे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत होते, ग्रोथ होत होती, इन्क्रिमेंट होत होती, कंपन्या चेंज करत होतो. आता त्या क्लोवरमधून मी MNC कंपनीमध्ये गेलो. पहिली MNC कंपनी ॲक्सेंचर. आता असं वाटलं की यार मोठी कंपनी तर खूप काम लागेल. ते झालं उलटंच. जेवढं काम माझ्या आधीच्या कंपनीमध्ये होतं त्याचं 20% पण काम मला तिथं लागायचं नाही. आणि ते काय बोलत माझ्यासाठी एकतर पहिल्यांदाच डेप्युटेशन नावाचा प्रकार झाला. म्हणजे डेप्युटेशन ही एक कॉन्सेप्ट आहे ॲक्सेंचरमध्ये. डेप्युटेशन इज नथिंग बट की जर तुम्हाला एक लोकेशन अलोकेट झालं आहे फॉर एक्झाम्पल पुणे, तर तिथून तुम्ही रिक्रूट झाला आहे आणि त्या लोकेशनपासून जर तुम्हाला प्रोजेक्ट मिळतो आहे दुसऱ्या लोकेशनचा, तर ते रिलोकेशन झालं. तर कंपनीला आपण म्हणू शकतो की यार मी तुमच्या ह्या लोकेशनसाठी अप्लाय केलं, मी इथे आलो आहे, माझी फॅमिली इथे, माझं सगळं इथे, तर तुम्ही मला तिकडे का पाठवताय. तर तिकडे पाठवण्यासाठी कंपनीला रिलोकेशनची कॉस्ट द्यावी लागायची. दुसरी गोष्ट, तिथे त्यांना फ्लॅट द्यावा लागायचा. तिथे त्या फ्लॅटपासून कंपनीपर्यंत येण्यापर्यंतची कॅबचे पैसे द्यावे लागायचे, खाण्याचे पैसे द्यावे लागायचे. सो एवढा लाड म्हणलं कधी माझं आयुष्यात झालं नाही. तर मी म्हटलं की अरे बापरे भारी आहे की म्हटलं तर. आणि काम 2 वर्ष, तब्बल 2 वर्ष मी वर्ड डॉक्युमेंटवरती काम करतोय. मी म्हटलं की आज तागायत एवढा निवांत प्रोजेक्ट मी कधीच ना एवढा निवांत मी कॉलेजमध्ये होतो ना क्लोवर इन्फोटेकमध्ये होतो. आणि पैसे पण, पगार पण चांगला होता त्यावेळी. पण निश्चिंतच झालो ना मी. म्हणलं चला आता लाईफ सेट आहे आपली, चला आता आपण यूट्यूबकडे लक्ष देऊयात. मग भटकंती जास्त त्या कारणाने वाढलेली माझी. सो या 1,00,000 रुपये जेव्हा माझ्या अकाउंटमध्ये एका महिन्यात जास्त जमा झाले, आय वॉज लाईक चला घर घेऊयात. म्हणजे असं झालं होतं की आता घर घ्यायला आपण सुरुवात केली पाहिजे. बायको बोलली की म्हणजे ऑब्व्हियसली घरात डिस्कशन चालू होतं की आता घर घेऊयात. जर मी निर्णय त्यावेळी घराचा घेतला असता तर ते बरं झालं असतं असं आता बायको मला म्हणते. कारण की तिथपासून पैसे आहेत म्हटल्यानंतर फिरण्याचं जे वेड लागलं की नाही, की इतकं लागलं की ते फिरण्यावर इतका खर्च झाला की आज तागायत सेविंग नावाचा हा प्रकार झालाच नाही. आता सेविंग नाही तर घराचं डाऊन पेमेंट कधी देणार. तर त्यामुळे आता ते करिअर बिल्डिंगच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतंय मला फिरण्याव्यतिरिक्त सुद्धा. तर त्याच्यावरती आपण येऊच. तू आत्ता बायकोचा विषय घेतलास. तुझ्या या सगळ्या प्रवासात बायकोचा काय रोल होता सगळ्याचा? तोच मेन रोल आहे. तो जर रोल नसता तर इथे आपण रोल करू शकलो नसतो, ही गोष्ट हे फिक्स आहे. कारण की आई वडील म्हणायचे तुला बाबा एवढे कष्ट करून आम्ही शिकवलं, ज्या कारणासाठी शिकवलंय ते कारण तू आता विसरतोय आणि तू भटकायला लागलायस, इतके म्हणजे पैसे वाया घालवतोस. माझ्या गावाकडे गेल्यानंतर ना गावाकडची लोक मला म्हणायला लागली की काय उन्हाळ झाल्यास तू एवढा, म्हणजे इतकं हिंडतोयस. म्हणजे घरातली म्हणायला लागली की गावातली लोक आम्हाला असं म्हणतात की तू जाम फिरतोयस, उन्हाळ काय करायला लागलेला आहेस. त्यांना कुठे माहिती की यूट्यूब काय आहे, आणि मलाही नव्हतं माहीत. मी पण म्हणतो यार खरंच की उन्हाळ काय करतोय आपण. मग हळूहळू लोकांचा रिस्पॉन्स आणि त्या सगळ्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी लोकांचा दादा कधी बोललो हेच मला कळलं नाही. म्हणजे मला आजही आठवत नाही की लोक मला दादा का म्हणतात. नाही म्हणजे असं नाही की लहान मुलं आहेत म्हणून मला दादा म्हणतात. मला तुमच्या वयाची लोक पण दादा म्हणतात हो. हे का मला आजही समजलेलं नाही आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या हुद्द्यावरची लोक, ती लोक मला दादा म्हणून बोलवतात. तर हे जेव्हा ते कधी कळलं माझ्या आईवडिलांना, तेव्हा कळलं की माझा मुलगा काहीतरी चांगलं करतोय, समाजात त्याला मान आहे, स्थान आहे. हे कधी कळलं
जेव्हा मी माझा पहिला मीटअप शिवनेरी किल्ल्यावरती आयोजित केला होता आणि त्यावेळी महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे जे सचिव होते सचिन जोशी सर, त्यांना काही संस्थांच्या अध्यक्षांना मी तिथे बोलवलं होतं. माझं तिथपासूनचं असं म्हणणं झालं होतं की उगाचच लोकांना आपण ना बोलवायचं नाही. म्हणजे जर व्हॅल्यूज आपण प्रोव्हाइड करू शकत नाही आहे तर लोकांना त्यांचा वेळ का वाया घालवायचा. म्हणजे माझ्यासाठी काय येतील, मी पण त्यावेळी काय आयुष्यात काय एवढं मोठं काही तीर मारला नव्हता, तर माझ्यासाठी लोक काय यावेत. चलो ठीक आहे की लोकांना फोटो काढायचा असेल, सेल्फी काढायची असेल, कदाचित तेवढ्यासाठी येतील, बट अजून काहीतरी स्ट्रॉंग रिझन पाहिजे. म्हणून मी म्हटलं की त्या कार्यक्रमाला आपण काहीतरी व्हॅल्यू ॲड करण्यासाठी अशा लोकांना आमंत्रित करूयात जेणेकरून त्यांच्या नजरेतून गड किल्ला आपल्याला बघता येईल. सो त्या कार्यक्रमाला मी अनाऊन्स केली. बऱ्यापैकी 200-300 लोकं त्या कार्यक्रमाला आली. इतक्या लांब 2017 का 16चा काळ होता. यूट्यूब त्यावेळी नवीनच होतं. जेवढी लोकं 2000 सबस्क्रायबर्स माझे त्यावेळी, बाय द वे 2000 सबस्क्रायबर्स असताना 200 लोकं येणे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि 200 सबस्क्रायबर्स होते माझे. त्यावेळी पहिली माझी फॅन मला भेटली, फॅन मुवमेंट माझा. बाय द वे तो खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. 200 सबस्क्रायबर्स होते. नुकतंच यूट्यूब चॅनल हे चालू केलं होतं. मला समजत नव्हतं कॉन्टेंट काय बनावा. त्यावेळी गणपतीचा सीझन होता. म्हटलं आपण मुंबईतले छान छान गणपती आपण एक्सप्लोर करूयात. म्हणून मी लालबागमधले गणपती बघायला सुरुवात केली. आणि त्या फुटपाथवरून मी एकटाच चाललो आहे आणि कॅमेरा असं पकडून चालणं त्या फुटपाथवरून हे वियर्ड कंडिशन होती. लोक पण आजूबाजूनं जाताना असे बघायचे, अरे हे काय करतो आहे, नाही का. ती प्रकारच लोकांना माहिती नव्हता. आणि मला पण आता शेवटी पब्लिकमध्ये असं कॅमेरा धरून त्याशी बोलणं, जो की तो सजीव व्यक्ती नाही आहे, ते निर्जीव व्यक्तीशी मी बडबड करतो आहे, हे लोकांना हा का वेड्यासारखा करतो आहे. तर त्या कंडिशनमध्ये मला माहिती होतं की लोक आपल्याकडे वेळ नजरेने पाहतात. मी ठरवलं त्यांच्याकडे लक्षच नाही द्यायचं. त्या फ्रेममध्ये बोलत असताना एक मुलगी अशी मला पास झाली आणि ती पुन्हा रिटर्न आली. ते मी बघतोय की त्या फ्रेममध्ये, अरे पोरगी रिटर्न आली आहे. मला असं वाटलं की मी त्या पोरगीचं ती जातानाचं रेकॉर्डिंग केलं आहे आणि आता माझं काय खरं नाही आहे. ती पोरगी माझ्या पाठीमागे येते आहे. आय वॉज लाईक, मी कॅमेरा ठेवला खाली, म्हटलं मी सॉरी असं म्हटलं. मला असं वाटलं की तिचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि शी गॉट ऑफेंडेड असं मला वाटलं. ती की तू जीवन कदम ना. माझ्यासाठी आय वॉज लाईक, मला काय बोलावं, म्हणजे फॅनशी कसं इंटरॅक्ट करायचं हा माझा पहिला एक्सपिरियन्स. मला माहितीच नव्हतं की कसं इंटरॅक्ट करतात. म्हणलं हो मी तिचा फॅन झाल्यासारखा मी असं ओके हां येस हां. ती म्हणे मी फोटो घेऊ का. हां. मला बोलते शब्दच फुटत नाही आहेत तोंडातनं. आणि जेव्हा मी तिथून पुढे गेलो, मी जीवाला म्हटलं की यार हे असं पण घडतं काय आयुष्यात. कारण की फॅन हे मी फक्त फिल्म्स लोकांचेच पाहिले होते, किंवा मी फिल्म लोकांचाच फॅन होतो, किंवा माझं कोणी आयुष्यात फॅन होईल. आता एवढ्या वाईट परिस्थितीतून आलेला माणूस त्याचा कोण फॅन होईल. हा अगेन एक स्वतःला आपण जे कमी लेखतो ना, तो त्यातला हा प्रकार. तर त्यावेळी ते माझा फर्स्ट असा फॅन मुवमेंट होता. कुठे होतो त्याच्या आधी आपण, बायकोचा रोल होता. बायकोचा रोल, हां सॉरी. नाही तर रोल जायचा तुझा घरातून. खूप वेगवेगळ्या मार्गाला भटकतोय मी, बट हां म्हणजे आठवतं ते मी सांगतोय तुम्हाला. दोघी ह्या गप्पाच आहे, ते काय भाषण नाही आहे. तर बायकोचा रोल असा होता की ती म्हणायची की जीवन आपण फिरतोय खूप, मग त्यातनं व्हॅल्यू पण आपण द्यायचा प्रयत्न करतो. खूप इथिक्सच्या पाठीमागे लागलं असं नाही का वाटत. खूप इथिक्स लोकांनी तुला नावच नाही ठेवली पाहिजेत, तुला कॉमेंट चुकीचे आलेच नाही पाहिजेत, हा तुझा अट्टहास का आहे वगैरे वगैरे. म्हणजे ती म्हणायची की तू एवढा चांगला का वागतोयस. कारण की लोक पाठीमागनं पुढे जायला लागली, म्हणजे खूप चॅनल्स फेमस व्हायला लागले, पुढे जायला लागली. मी म्हणायचो की हे बघ मला नाही जमत ते. आणि मी म्हटलं की ठीक आहे आपल्याला पैसेच पाहिजे ना, मी स्विच करतो. आता IT मध्ये असा प्रकार आहे, स्विच केले की पगार जास्त वाढतो. तर म्हणजे आहे या कंपनीमध्ये जो जास्त वर्ष थांबलो तर ते काही पर्सेंटेज 5-10% वाढतो. पण जर आपण स्विच केलं आणि 1 महिना अभ्यास केला चांगला,
त्याला जर वाटलं पुढच्याला की हा पोरगा जामच टॅलेंटेड आहे तर आपण डबल पण करू शकतो. तर हा प्रकार डोक्यात होता. म्हटलं की आपण स्विच करूयात. मग म्हटलं की आपण कंपनी स्विच करूयात. मग मी आलो कॅपजेमिनीमध्ये. आता कॅपजेमिनी ही त्या कंपनीपेक्षा मी तर म्हणेन की मी आरामखोलीमध्ये आलो असं वाटलं. बऱ्याच मला आरामखोलीमध्ये आल्यासारखं वाटलं तिथे. मी म्हणतोय काय की मी माझ्या आधीच्या त्या क्लोअर इन्फोटेकमध्ये मी जे काही 10% काम केलं ना तेवढं तरी मला काम द्या, जेणेकरून माझं नॉलेज जे आहे ना ते विस्मरणात न जावं यासाठी म्हणलं मला काहीतरी काम द्या. बरं ठीक आहे, मी जाऊ दे म्हणलं की सोडलं की जाऊ दे, काय आपल्याला पगार मिळतोय, आपण याच्याकडे फोकस करूयात. मग अजूनच इन्स्पिरेशन ह्याकडे वाढलं. बायकोला सांगत गेलं की काय तुला फिरायला मिळतं आहे, मला फिरायला मिळतं आहे, पुढे जाऊन काय आयुष्य पडलं आहे, घर काय आपल्याला होईलच. IT क्षेत्रात जॉब कुठे सोडला आहे का म्हटलं मी, जॉब सोडला आहे का. ज्यावेळी असं वाटतं की हे सगळं असं होतं आपण जॉब सोडू, मस्तपैकी घरी घेऊन निवांत राहू. तो काळ आज सगळ्यात आला नाही. काळ पलटला, जॉब सोडला. सो आता हे जे एवढे मोठे निर्णय आहेत, हे निर्णय मी का घेऊ शकलो तर तिने मला होकार दिला. कुठलीही मुलगी सेटल असलेली लाईफ म्हणजे ती मान्यच नाही करणार. आपण आता स्ट्रगलकडे जाऊयात असं कोण म्हणेल. ऑफकोर्स आता जॉब सोडल्यानंतर ना हे माझ्यासाठीचं एक स्टार्टअप होतं, म्हणजे यूट्यूब चॅनल. की ऑलमोस्ट आपण एक 3-4 लाखापर्यंत पोचलो होतो तोपर्यंत. पण हे ह्याला स्टार्टअप म्हणून बघावं लागणार होतं. पण पहिलं वर्ष हे स्टार्टअप आहे हे समजायला वेळ गेला मला, कारण की कंटिन्युटी गरजेची आहे. यूट्यूब हे खूप लोकांना जरी प्रभावी माध्यम वाटत असलं, जरी करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करत असलात तरी खूप खूप काय म्हणेन खूप कष्ट आहेत, प्रचंड कष्ट आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही एखादा बिझनेस केलेला परवडला, पण जर यूट्यूबकडे येत आहे ना तर तुम्हाला डेली अपडेट, डेली अभ्यास, डेली तुम्हाला ते कष्ट घ्यावे लागत आहेत. आणि त्यातून तुम्हाला अवलंबून राहावं लागतं आहे लोकांच्या रिस्पॉन्सवरती. जर त्यावेळी रिस्पॉन्स नाही आला तर इमोशन्सचे फ्लक्च्युएशन्स इतक्या हाय लेवलला अपडाऊन करतात की एखादा व्हिडिओ व्हायरल गेला की ओ माय गॉड ढगात, आणि व्हिडिओ एकदम गंडला की डायरेक्ट फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन. नाही, हे होतं. म्हणजे ह्या काळात मी गेलेलो आहे, कारण की त्याला मी करिअर निवडलं आहे ना. जर व्हिडिओ माझा चालत नाही आहे, काही व्हिडिओज माझे चालले नाहीत, तर असं वाटायचं की हे काय चाललं आहे, डाऊनफॉल चालला आहे. जर हे असंच चालत राहिलं तर कसं काय व्हायचं. तर यासाठी मग ते यूट्यूब म्हणायचं की तुम्ही मग कंटिन्यू टाका, डेली टाका. अरे हे इतकं झालं की एक वेळ मी ट्रॅव्हल करता ट्रॅव्हल सोडा, मी फक्त त्या कॉन्टेंटच्या ह्याच्यामध्ये घुसलो. म्हणजे जी एन्जॉय करायची गोष्ट आहे ती एन्जॉय करायचंच मी बंद झालो. म्हणजे ट्रॅव्हल ही एन्जॉय करण्यासाठी मी चालू केलं होतं. जॉब ह्यासाठी सोडला होता की मी त्याकडे लक्ष देईन, म्हणजे त्या चॅनलकडे लक्ष देईन आणि फिरायला मी एन्जॉय करेन, लाईफ एन्जॉय करत करत पैसे कमवेन. बट आय थिंक हे मी आज तागत मी यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरती कुठं सांगितलेलं नाही आहे की आजपर्यंत ही अशाही गोष्टी असतात. आणि मला हे नवीन येणारी जी मुलं आहेत की नाही, किंवा कोणी बरेच जण तुमच्याही वयाची लोक आहेत की त्यांना हे चालू करायचं आहे, तर जे नवीन पाहणारी लोक आहेत की नाही त्या सर्वांसाठी माझं हेच सांगणं आहे की यूट्यूबला धंदा नका बनवू, धंद्यासाठी यूट्यूबचा वापर करा. जर तुमच्याकडे स्वतःचं एखादं प्रोडक्ट असेल, स्वतःचा बिझनेस असेल, तर यूट्यूबला तुम्ही मार्केटिंग टूल याच अनुषंगाने बघा, ना की त्यातनं अर्थार्जन. हे मी बेस्ट सोल्युशन किंवा बेस्ट करिअर ऑप्शन सांगू शकतो कोणालाही. कारण की यूट्यूब हा एक प्लॅटफॉर्म आहे, ते एका पर्टिक्युलर कंपनीची मोनोपॉली आहे. आज त्यांनी एखादा रूल आणला तर तो आपल्याला मान्य करावा लागतो. तिथे कोणत्याही प्रकारची कमिटी नाही आहे, ही काही इंडस्ट्री नाही आहे बेसिकली. मी प्रयत्न करायचो मागे की आपण ह्या यूट्यूब किंवा इन्फ्लुएन्सर ह्या गोष्टीला आपण इंडस्ट्री म्हणून एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करूयात,
बट हे पॉसिबल नाही आहे, कारण की ह्यांचे जे धागेदोरे आहेत ना, किंवा जे व्यसन आहे ना, ते त्या कंपन्यांच्याकडे आहे. जसं फिल्ममध्ये, राजकारणामध्ये, या सगळीकडे जर काही रूल आणायचे असतील, काही गोष्टी चेंजेस करायचे असतील, तर ते संगनमताने घेतले जातात ते निर्णय. इथे तो प्रकार नाही आहे. ते निर्णय घेतील, त्यांना जसं पाहिजे तसं ते आपल्याला नाचवतील. त्यामुळे याच्यावरती आपण आयुष्यभर टिकू शकतो का, हा प्रश्न मला निर्माण झाला. आणि त्यामुळे मी इतर पर्याय शोधायला सुरुवात केली. 2023 वर्ष माझं त्यामध्ये गेलं. आणि आता मी विथ सम सोल्युशन्स 2024ला मी फेस करतोय, आणि काही अनाऊन्समेंट येत्या काळामध्ये होतीलच. तू जेव्हा फिरायचास किंवा तुझं एक ट्रॅव्हल प्लॅन असायचा, तर बॅलन्स तर ठीक आहे, तू म्हणालास तुला काम नव्हतं ऑफिसमध्ये, पण लोकेशन्स किंवा ते डेस्टिनेशन्स कसा ठरवायचास आणि त्याचा मागचा रिसर्च, इतिहास कसा काय तू शोधायचास त्याचा? सुरुवातीला तर असं असायचं की किल्ला आहे तर त्याला इतिहास आहे. तर तो इतिहास कुठे ना कुठेतरी आपल्याला समाज माध्यमांवरती आपल्याला मिळायचा. आपल्याला काही लोकांचे ब्लॉग्स मला वाचायला मिळायचे. मग ब्लॉग्समधून मी रीड करायचो. आणि सुरुवातीला काय आहे की सर्वात मोठं जे चॅलेंज होतं की मी इतिहासाला हात घातला होता. मी ऐतिहासिक गोष्टींना हात घातला होता. तर ते चॅलेंज होतं की कोणत्याही प्रकारे त्या गोष्टींमधून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण न हो. कारण की इतिहासात प्रत्येकाची दुमतं आहेत, वेगवेगळे वादंग आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला सर्वसमावेशक असा इतिहास लोकांच्या समोर मांडणं आणि जास्त करून फोकस गडकिल्ल्यांच्या वास्तूंवरती देणं हे गरजेचं वाटलं. आधी असं वाटायचं की इतिहासात आपण डीपमध्ये जाऊयात, पण जर आपण डीपमध्ये गेलो तर त्यात वाद आहेत, हे पिक्चर मला क्लिअर झालं. आणि ते जर गेलो तर मग मला असं वाटतं की ह्याला वेगळंच वळण लागेल. मी ह्याला करिअर म्हणून बघू शकणार नाही. त्यामुळे मग गडकिल्ल्यांचा अभ्यास हा जास्त पण डीपमध्ये मी करत नव्हतो. त्याचं कारण हे होतं, कदाचित इतिहास अभ्यासक लोक खूप आहेत. इतिहासाचा अभ्यास करायचा तर मी तुम्हाला रिकमेंडच नाही करणार की यूट्यूबवरून तुम्ही इतिहासाचा अभ्यास करावा. बरेच जण मला म्हणतात की जीवन तुझा इतिहासाचा अभ्यास खूप आहे. मी म्हणतो अरे 0% असेल माझा अभ्यास, कारण की इतिहास खूप मोठा आहे. मी फक्त यूट्यूबमध्ये त्या एखाद्या वास्तूबद्दलचा किंवा तिथल्या एरियामध्ये घडलेला जो इतिहास आहे त्याचा फक्त जो सर्वसमावेशक असलेला जो इतिहास आहे तो सांगतो आहे, त्या पलीकडं नाही. की ते सांगत असताना मी अभ्यास करायचो. त्या प्रत्येक किल्ल्यावरचा प्रत्येक गोष्टीचा माझा अभ्यास असल्यामुळे ती गोष्ट अजूनही लक्षात आहे. त्यामुळे असं नाही की तो फक्त त्या व्हिडिओसाठी केलेला अभ्यास आहे. आजही कुठल्याही किल्ल्याचा जर मला इतिहास विचारला तर मी तुम्हाला सांगू शकतो. कुठलाही किल्ला कोणत्या वेळेला मी सगळं आठवू शकतो. आत्ता जवळपास 700 व्हिडिओज मी बनवले आहेत, 700 एपिसोड्स बनवलेले आहेत आजपर्यंत. तर कुठलाही इन्सिडंट मला कोणीही जरी सांगितलं की हा इन्सिडंट कुठे घडला होता तर मी लगेच सांगू शकतो, कारण की ते मी जगलो आहे, मनापासून जगलेलं आहे. ह्याच्यासाठी नाही की मी बिझनेस म्हणून केलेलं आहे त्याला. त्यामुळे ते आत्मसात करत गेल्यामुळे मला असं जास्त वेगळं काय करावं लागलं नाही, आणि ना की मी हे ठरवलं होतं की मला आज जास्त डीप जायचं नाही आहे. त्यामुळे मला ते रिसर्च हा मला माहिती होतं की केवढा करायचा आहे. तू बऱ्याच ठिकाणी फिरलायस, गड किल्ले तू म्हणालास 700 व्हिडिओज केलेस त्याच्या बाबतीत. तुला असं कुठला असं एक गोष्ट किंवा बऱ्याच गोष्टी असतील त्यात की असा एक ट्रेकच खूप त्या गडावरचा एकदम डिफिकल्ट गेला आहे, किंवा त्यातल्या काहीतरी मजेशीर गोष्टी असतील त्या तू असतील काही आठवत असतील प्लीज सांगावेस? ओके, पहिली तर गोष्ट, सह्याद्रीमध्ये कुठलीही टेकडी, मी डोंगर नाही म्हणत आहे, मी पर्वत म्हणते, कुठलीही टेकडी ही धोक्याची आहे. हो, कोणाचा पाय मुरगळेल, काही होऊ शकतं, विंचू चावू शकतो, साप चावू शकतो, काहीही घडू शकतं. सह्याद्रीत पाय ठेवला याचा अर्थ तुम्ही संकटांना सामोरं जाण्यासाठी तयार आहात. त्यामुळे स्वतःला जपून काम करणं हे सर्वात मोठं चॅलेंज, कारण की आपल्या पाठीमागं आपला अख्खा परिवार आहे. परिवार माझ्यावरती डिपेंडंट आहे. माझं ते सर्व सांभाळून घरच्यांना मला प्रत्येक घरातल्यांना आपला मुलगा सुखरूप असावा, प्रत्येक आईला मुलगा सुखरूप असावा असं वाटतं.
आधी मीच आईला सांगायचो की मी आता ह्या किल्ल्यावरती चाललो आहे. काही किल्ल्यांचे ट्रेक्स बघितल्यानंतर ना ती फोनवरती यायची, रडायची, हे का करतोयस, असलं नको करूस, मला भीती वाटली. मला त्या क्षणाला असं वाटलं की काय होईल. तर आईचं ते मन, तर ती म्हणायची की तू असलं का करतोयस, तू स्वतःची रिस्क का घेतोयस, एवढ्या आयुष्याची रिस्क का घेतोयस, काय होईल माहीत नाही आहे. मी आता त्याला उत्तरच नव्हतं माझ्याकडे. मी म्हणायचो की ही माझी आवड आहे. तिला एवढंच सांगायचो की आई काळजी घेऊन करेल. जिथे मला असं वाटतं की मी मी घाबरतोय, माझा पाय घसरतोय, तिथे मी थांबेन. एवढंच मी तिला शाश्वती दिली होती. तर अशा प्रकारचे भरपूर किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत की जिथे अक्षरशः मला चक्कर आलेली आहे. माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आहे आणि मी तिथे बसलेलो आहे. तिथे एक असा पॅच होता की तिथून मी वरती जाऊ शकत नव्हतो. मला रेंगूनसुद्धा खाली उतरता येत नव्हतं. आणि माझ्यासोबत असलेली मुलं ते ती ओके होती. ते जाऊन आली वरती. त्यांना मी म्हटलं की तुम्ही जा, मी इथेच बसतो. तर अशा आता ह्याचे व्हिडिओज कदाचित नाही आहेत, काहीच आहेत. पण ते अनुभव मी जर लोकांना सांगितले तर लोक म्हणतात की जीवन हा डेअर डेव्हिल आहे. तो खूप खतरनाक खतरनाक किल्ल्यांचे व्हिडिओज बनवतो, खूप खूप रिस्क घेतो वगैरे वगैरे. बट मलाही भीती आहे आणि ती भीती असलेले काही व्हिडिओज आहेत, पण ते लोकांनी पाहिलेले नाही आहेत जास्त करून. तर त्यातलाच एक किल्ला साल्लेर सलोटा. तर साल्लेर एक वेळ चढेल, पण सलोटाची ती जी चढाई आहे ना, ती माझ्यासाठी अजूनही धडकी भरवणार आहे. अजूनही मी त्याच्यानंतर तिथे गेलेलो नाही आहे. रिसेंटचा आत्ता जो मी केलेला किल्ला आहे तो आहे न्हावीगड, जो आहे मांगेतुंगी त्या किल्ल्यांच्या शेजारी एक न्हावीगड आहे किल्ला. तर त्या किल्ल्यावरती आम्हाला असं वाटलं की ओके जाईल, पण त्या किल्ल्यावरती त्या नाकाडीवरतून चढताना इतकी वाईट अवस्था झाली होती की वरती जायचं की खाली जायचं ते तुम्हाला व्हिडिओ बघूनच, कदाचित तुम्ही ते व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज येईल की ती इतकी खूप खूप भीतीदायक गोष्ट होती आमच्या सर्वांसाठी. एक पॅच म्हणजे जस्ट एक वर्णन करतो. एक 8 फुटाचा पॅच जवळपास, ठीक आहे. आम्हाला उतरायचं होतं. आम्ही जाताना त्या मार्गे नव्हतो गेलो, वेगळ्या मार्गाने गेलो होतो. आणि तिथून गेलो होतो, तिथून आम्हाला भीती वाटली म्हणून आम्ही तिथून उतरत नव्हतो. डोकी पायऱ्या होत्या, खूप निमुळत होत्या, खूप छोट्या होत्या. 2 पाय ठेवले जातील एवढीच त्याची जागा होती. आणि अगदी असा स्टेप 1000 फूट खोल खाली दरी. म्हटलं आता तिथून नाही उतरायचं आहे. मी स्वतः घाबरलो होतो. म्हटलं मला तिथून उतरायचं नाही. मग इकडून आम्ही दुसऱ्या मार्गाने उतरायला लागलो. आता तिथे मिडल आल्यानंतर असा एक पॅच लागला की तिथे 8 फुटाचा पॅच आहे. आणि तिथे अक्षरशः असं म्हणजे आम्ही लटकून खाली पाय उडी मारली अशी, म्हणजे आम्ही उतरतोय आणि उडी मारली आहे. आणि उडी मारल्यानंतर पाय जिथे हा आहे तिथून खाली दरी आहे, ठीक आहे. इथपर्यंत आम्हाला उडी मारायची होती. इतकी मोठी दरी होती, ती तुम्हाला व्हिडिओत समजेल. तर त्यासाठी ज्याची फिटनेस चांगली आहे त्या मुलाला पहिल्यांदा उतरणं करायचं. 4 जण आम्ही होतो, त्यातला एक जण जो असा होता, त्याची फिटनेस चांगली होती, तो पुरगा कसा बसा उतरला. त्याला आम्ही हात दिला वरनं, हळूहळू तो उतरला. आता त्याला आम्ही बाकीचे जे येते त्यांना खाली घेणं गरजेचं होतं. जवळपास एवढी 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 जागा असेल जिथून आम्हाला उडी मारायची होती खाली. आणि वरती जर एखादा जो पकडलेला आम्ही दगड होता किंवा काय होता तो जर निसटला, विषय खाल्लाच होता त्यावेळी. तर असा रिसेंटवाला जो ट्रेक होता तो केला होता. मी म्हणेन, मी रिकमेंड त्याच वेळी केलं होतं, त्याच व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितली होती की या किल्ल्यावरती येत आहे तर तुम्ही सेफ्टी उपकरणं घेऊनच तुम्ही या. त्याचा अंदाज आम्हाला नव्हता. सो असे भरपूर सह्याद्रीमध्ये अनुभव आलेले आहेत. पण त्यातल्या त्यात सेफ्टी उपकरणं घेऊनसुद्धा आलेला थ्रिलिंग अनुभव असलेला अलंग मदन कुलंग हा किल्ला. तर 3 किल्ल्यांची ही जी सिरीज होती आम्ही 2 दिवसात केली होती. आणि शेवटच्या दिवशी आमच्याकडे फक्त एक चिप्सचं पॅकेट होतं आणि 4 जण होतो आम्ही. पाणी संपलं होतं. पाणी गडावरतीच होतं. गडावरचं ते पाणी हिरवं होतं, त्यात ते मासे फिरतायत. शेवाळलेलं पाणी होतं. ते पाणी प्यायलो, बाटल्या भरून घेतल्या, तेच पाणी प्यायलो. एक चिप्स टाकत पाणी पित पित आम्ही कुलंग किल्ला चढला. तिथून आम्ही खाली उतरलो आणि शेवटी गुडघ्यांची जी वाट लागायची होती, कारण की खूप
खूप जास्त चढाई आहे त्याला, उतराई पण तशीच आहे, स्टीप आहे. आणि ते करत तुम्हाला गाव गाठायचं होतं खालचं. तर ते गाव गाठताना आम्हाला रात्रीचे 9 वाजले आणि ते गाव गाठण्यासाठी जंगलातून प्रवास होता. तर लास्टला अशी परिस्थिती झाली होती की आम्ही प्रत्येकानं आपापली काठ्या घेतल्या होत्या आणि त्या काठ्यांवरती आमचं वजन टाकत आम्ही गाव गाठलं होतं. एक जण त्यातला अमोल आमचा मित्र, त्याचा तो घसरला होता. एका पॉईंटला असा होता की तो घसरला होता आणि ऑलमोस्ट तो 5 फूट खाली गेला होता. नशीब खाली एक जण मित्र ऑलरेडी गेला होता, त्यानं त्याला पकडलं, तर तो खाली गेला असता. सो ती गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्डेड नाही आहे म्हणून मी ती दाखवली नाही, आता तुम्हाला सांगतोय. तर भरपूर गोष्टी आहेत. सह्याद्री बिगिनर्ससाठी तर नाहीच आहे, खरंच नाही आहे. मी रिकमेंड पण नाही करणार की तुम्ही सह्याद्रीत उतरताना नवख्या लोकांनी तर जाऊच नाही. आता मी वेगवेगळ्या संस्थांसोबत कामं करतो. गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्था असतील, रेस्क्यू करणाऱ्या संस्था असतील, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या संस्था असतील किंवा ऑर्गनायझेशन्स असतात वेगवेगळ्या. तर यांच्यासोबतचे इतके भयंकर अनुभव आहेत ना, ज्याला आपण सह्याद्रीची घोरपड म्हणतो, असे अरुण सर आमचे, जे माहिती असेल, त्या सरांची घटना ज्यावेळी आम्ही ऐकली त्यावेळी आय वॉज लाईक, जर या माणसाबरोबर जर असं घडू शकतं. बाय द वे ते रेफरन्स देतो की हरिश्चंद्रगडाचं ते आरोहण करत होते. हरिश्चंद्रगडाचा जो कडा आहे तो कडा ते क्लाइंब करत होते. त्यांची एक टीम होती, ते लीड करत होते आणि मिडलला गेल्यानंतर माहीत नाही काय झालं आणि ते खाली दरीत कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, जे की ट्रेकिंग विश्वामध्ये खूप मोठी घटना होती. आणि अशा घटना होतात हे त्यावेळी चांगल्या लोकांच्यासोबत, जे अगदी टेक्निकल आहेत त्या लोकांच्या सोबत जर घडू शकतात, तर तुम्ही आम्ही तर काहीच नाहीत. सो क्षेत्र खूपच त्या मानाने सांगायचं झालं तर आईचं जे काळीज आहे ते का धडधडतं, त्याचं कारण हे की हे क्षेत्र खूप डिफिकल्ट आहे आणि त्या क्षेत्रात नॉर्मल ट्रेक करणं हे एक चॅलेंज आहे. तिथे कॅमेरा घेऊन त्याचं सौंदर्य, नॉर्मली नुसताच कॅमेरा नाही तर त्याचं सौंदर्य दाखवणं हे एक वेगळं चॅलेंज होतं. ते शूट करून घेऊन आल्यानंतर एक तर एनर्जी आपल्याला सेव्ह करायची. आपल्याकडच्या असलेल्या पाण्याच्या बॉटल्स हे संपतात, ऊन आहे, सगळं आहे. नॉर्मल ट्रेकमध्ये पाणीचं बॉटल संपते. तर आत्ता मी बडबड करतोय, मला तोंडाला कोरड पडली, तर तिथे उन्हाताना तर एवढं माझी बडबड तर तोंडाला कोरड जास्त पडते, पाणी जास्त लागतं. हे एक वेगळंच चॅलेंज, ते पाणी टिकवणं. तर हे एक वेळ मी म्हणतो की असं शूट चांगलं पण ते खूप डिफिकल्ट आहे आणि ते करत मी ऑलमोस्ट 700 एपिसोड्स बनवलेत. तर हे मला माहिती आहे आणि जे माझ्यासारखं काम करणारी लोक त्यांनाच माहिती की हे काम किती चॅलेंजिंग आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा कार्यक्रमांमध्ये आम्हाला आमंत्रित करता त्यावेळी आम्हाला त्या गोष्टीचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतं की नाही, या कुठेतरी आपल्याला रिकग्निशन्स आहेत, कुठेतरी लोक अशाही गोष्टींच्याकडे लक्ष देतात. कारण की चलो यूट्यूबवरती तर फेमस आहेच, कारण की त्याची कारणं वेगळी आहेत. मी जे समीकरण जोपासलं आहे, मी फक्त जर ह्याच समीकरणाने चाललो असतो, मी जर अशा प्रकारे भावनिक आव्हानं करत गेलो असतो तर मी कधीच अजून वेगळ्या लेवलला गेलो असतो. पण मी ते केलं नाही. मी प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे. मला उगाचच लोकांना भाबड्या लोकांना त्या जाळ्यात अडकून मला कुठेही प्रकारचं प्रसिद्धी नको आहे. त्यामुळे मला प्रसिद्धी पाहिजे होती ती माझ्या टॅलेंटच्या जोरावरती. तर ते टॅलेंट ट्रेक करणं नव्हतं, तर टॅलेंट हे होतं की ते शूट करून ते एडिट चांगलं करणं. तर ते एडिटिंगच्या बेसिसवरती लोकांनी मला नावाजलं आणि ते व्हिडिओज लोकांना जास्त आवडतात. सो त्यामुळे आज मी फेमस आहे. सो तू आत्ता जस्ट म्हटलास की तू शूट पण करायचास, तू ट्रेक पण करायचास, कारण काही काय तुझ्या व्हिडिओज मी बघितलं की एनर्जी पण अगदीच गेली आहे आणि तरी तू ती ब्युटी कॅप्चर करणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं. मला माहिती आहे की अक्षरशः बाजूला दरी आणि तुझ्या हातात गोप्रो असायचा किंवा बराच हे असायचा. सो त्यावेळेला ते किती की एनर्जी तर गेली पण तरी ते शूट करायचं, हे का वाटायचं तुला आणि कसं व्हायचं ते?
एक तर नेचर लवर, दुसरा ट्रेकिंग प्रचंड आवडायचं, तिसरी गोष्ट मला स्टोरी इनकम्प्लीट आवडत नाही. इनकम्प्लीट असलेली स्टोरी मी बरेच व्हिडिओज अपलोड नाही केलेले आहेत बिकॉज ते ॲब्रप्टली हे झालेले आहेत. तर ज्याची स्टोरी मला असं वाटते की ती इनकम्प्लीट आहे ती स्टोरी नाही दाखवलं पाहिजे. त्याला काहीतरी स्टार्ट पाहिजे, एंड पाहिजे, मिडल पाहिजे. आता माहीत नाही ह्याला सिनेमा लँग्वेजमध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही, बट जे मला वाटतं की ते असायला हवं ते मी ठेवलेलं आहे. सो बाय द वे यामध्ये ना इतिहासाकडे आपण काय बघतो, म्हणजे काय शिकण्यासाठीच इतिहास आपण वाचतो, राईट? ना की आपण स्टोरी गोष्टी ऐकायला छान वाटतात म्हणून. तर जर इतिहासातून आपल्याला हे शिकायचं असेल तर ते आपण हे शिकलं पाहिजे की बदल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच अट्टाहास बदल, त्यांनी स्वतःमध्ये जो घडवलेला बदल आहे त्यांच्यामुळेच ते आपलं स्वराज्य वाढवू शकलेले आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणून मी देतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असलेली जी काही साधनं असतील, युद्ध करण्यासाठीची जी काही त्यांच्याकडे युद्धसामग्री आहे, ती जर सामग्री ती आहे या सामग्रीमधून स्वतः बनवून जर ते आजपर्यंत जर लढत असते तर जे परकीय आक्रमणं झाली, वेस्टर्न कंट्रीजवरनं आक्रमणं झाली, इंग्रजांची आक्रमणं झाली, पोर्तुगीजांची झाली, डच झाली, तर त्यांच्याकडची जी आधुनिक उपकरणं आहेत त्यांच्याशी शह देणं खूप डिफिकल्ट झालं असतं. पण याच घडीला तुम्ही जर विचार केलात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांसोबत सुद्धा करार केलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी तोफा मागवलेल्या आहेत लांब पल्ल्याच्या. ह्याचा अर्थ दुश्मनांकडे सुद्धा तुम्ही जर तुम्हाला तुमचं जर हे टिकवायचं असेल तर तुम्ही दुश्मनांकडून सुद्धा काही गोष्टी घेऊ शकता. आणि तो बदल शेवटी तोच बदल आहे ना. तो बदल जर नसता केला तर त्यांना काही लढाया हाराव्या लागल्या असत्या. जंजिरा आज तागात जिंकता नाही आला त्याची काही कारणं आहेत, कारण की तिथपर्यंत आपल्याला पोचता येत नव्हतं त्यावेळी, आणि त्याचमुळे आपल्या नौदलाची स्थापना झाली. बेसिकली त्या प्रेरणेतून का होईना की नौदलाची स्थापना झाली. तर हे बदल शेवटी गरज होती म्हणून बदल करावा लागला. म्हणून मला असं वाटतं की मी पण माझ्या त्या कामामध्ये बदल करावा, नॉट ओन्ली माझ्या बोलण्यामध्ये. आता बोलण्यामध्ये आता हे बोलूनच माझ्यात जे आलेलं आहे ते तर ते वाचून पण लोकांचं बघून तर यामध्ये मी एक गोष्ट केली, इतरांचा इन्फ्लुएन्स करून नाही घेतला मी माझ्यात. मी आजपर्यंत मी स्वतःला जे स्वतः म्हणून जीवन कदम म्हणून जर लोकांनी ओळखायचं असेल तर माझी स्वतःची ओळख हे विसरता कामा नये आणि त्यांना मी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मी शिकत गेलो बट इन्फ्लुएन्स नाही झालो, स्वतःच्या पद्धतीने ती गोष्ट दाखवत गेलो. आणि पुढे जाऊन टेक्निकल साहित्य, आता जॉब करतो तेव्हा पैसे हे असायचेच, तर ते तिकडे जास्त टाकायचो, खर्च करायचो. म्हणजे अरे किती खर्च करशील, ड्रोन घेणे, कॅमेरा घेणे, गाडी घ्या, काय घ्या, आता हे सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठीच. तर ते करावं लागलं, हे बदल करावे लागले. त्याच्यामुळे आज आपण आत्ताच्या पिढीसोबत जी काही कॉन्टेंट बनवणार आहे तो जो क्वालिटी कॉन्टेंट आहे 4K मध्ये जर आपल्याला जर रिझल्ट द्यायचे असतील तर तसा कॅमेरा पण आपल्याकडे पाहिजे, तशी इन्व्हेस्टमेंट करावी लागणं गरजेचं आहे. त्यामुळे हे बदल हे वेळोवेळी करत गेलो. बट नॉट ओन्ली कॅमेरा, बट ते फुटेज हँडल करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि लॅपटॉप चांगला पाहिजे, तर त्याच्यामध्ये बदल करत गेलो. ते विकत घ्यावे लागले. म्युझिक्स हे जे ते चांगले पाहिजेत, ते म्युझिक विकत घ्यावे लागले. सो हे जे बदल आहेत, आता हे बॅकग्राऊंडच्या गोष्टी आहेत. लोकांना फक्त फायनल प्रोडक्ट दिसतं आहे, पण बॅकग्राऊंडमध्ये मी जे बदल करत गेलो की नाही त्याच्यामुळे हे जे फायनल प्रोडक्ट आहे ते चांगलं दिसायला लागलं. सो आउटपुट हे खूप गरजेचं आहे. आणि मी स्वतःलाच वाटायचं, मला आजही वाटतं प्रत्येक जो व्हिडिओ बनवला तो आजही माझ्या मनासारखा नाही आहे, कारण की ते काम करेल इतकं कमी आहे त्या क्षेत्रात. सो बदल हा पाहिजेच, आजही मला बदल पाहिजे. तू इक्विपमेंट्सबद्दल बोललास, ड्रोन आहे तुझ्याकडे. एक व्हिडिओ असाही आहे ज्यात कोणतरी तुझ्याबरोबर होतं आणि त्याचा ड्रोन कुठल्या तरी जंगलात पडला, तर तुझ्या ड्रोनच्या मदतीने तो ड्रोन शोधण्यात आला होता. आता बघा ना, ह्या गोष्टी आधीच्या काळात घडतील का? म्हणजे जी गोष्ट मी सांगणार आहे ही गोष्ट आधीच्या काळात घडूच शकणार नाही. हां, त्या पुराणांमध्ये घडू शकत असावेत, त्याला आपण हे प्रमाण म्हणू शकत नाही सध्या तरी. पण
गोष्ट अशी आहे की माझ्या एका मित्राचा ड्रोन, माझ्याकडे पण ड्रोन होता, त्याच्याकडे पण ड्रोन होता. आम्ही मस्तपैकी फिरायला गेलो, काळू वॉटरफॉलची भटकंती करायला गेलो होतो. आणि तिथे ते ड्रोन उडवत असताना तो ड्रोन जंगलात, आता काळू वॉटरफॉलला जाताना खूप मोठं जंगल, घनदाट जंगल, आणि तेही पावसाळ्यात. आता पावसाळ्यात फक्त जंगल हिरवं नसतं तर गवतही हिरवं असतं, आणि तेही इतकं वाढलेलं असतं. ठीक आहे. त्यामुळे तो ड्रोन, त्याचं सिग्नल तुटला आणि तो ड्रोन खाली पडला. ठीक आहे. तो कुठे पडला ते त्या ड्रोनच्या जे कंट्रोलर होता की नाही, त्या कंट्रोलरच्या लास्ट फुटेजमध्येच फक्त दिसतंय की तो कसा पडलेला आहे, असा 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 असा. तर त्याच्या त्या फुटेजवरून आम्हाला ओळखायचं होतं की ड्रोन कुठे पडला आहे. आता ह्या अख्ख्या मोठ्या जंगलामध्ये ड्रोन शोधणं, आता तो ड्रोन जरी पडला असेल तर ते एवढ्या गवताच्या आत कुठेतरी असा गेला, एवढ्या वरनं पडला आहे तर तो खाली गेलेला असेल, वरती असा गवतात थोडी तो तरंगणार आहे. तर तिथे लागणार होती ती म्हणजे आपली भौगोलिक क्षमता, भौगोलिक ज्ञानाची क्षमता. तर त्याचा वापर आम्ही असा केला की तिथला लोकलचा एक गाईड होता. तर तिथल्या ज्या नद्या होत्या की नाही, म्हणजे जे काळू वॉटरफॉलचं जे पाणी आहे, ऐन पावसाळ्यात ते पाणी फ्लो, करंट हा खूप जास्त असतो. तर तो तिथला मुलगाच त्याला क्रॉस करू शकत होता. तर त्या मुलाला तो बोलला, आता आम्ही त्याला कधी फोर्स नाही केला, पण तो बोलला की दादा मी जातो. मी म्हटलं की बाबा तू नक्की जाशील का? क्रॉस करू शकत असशील तरच जा, नाही तर ड्रोन नाही मिळाला तरी चालेल. की तो ड्रोन नुकताच घेतला होता, जवळपास तो 2 ते 2.5 लाखाचा ड्रोन होता. तर तो शोधणं पण गरजेचं होतं. आणि त्यामुळे त्याला पुढे पाठवलं. तो पोहत गेला, त्याने क्रॉस केलं, कारण की त्या क्रॉसिंगच्या नंतरच कुठेतरी त्या जंगलात पडला होता. त्याला पहिल्यांदा तिकडे पाठवलं. आता तिकडे पाठवण्यासाठी त्याच्यासोबत ज्याचा ड्रोन पडला आहे तो पण त्याच्याबरोबर जायचं होतं त्याला. ठीक आहे. तर पहिला जो ओढा क्रॉस केला तो ठीकठाक होता, तो कमरे एवढ्या पाण्याचा होता, ते दोघं गेले, तो त्याला घेऊन गेला. दुसरा जो ओढा होता की नाही तो खूप मोठा होता, त्याला पोहल्याशिवाय पर्याय नव्हता. तर तो जो दुसरा मुलगा होता त्याला तिथेच थांबावं लागलं, आणि तो दुसराही ओढा पार करून पुढे गेला. आणि तोपर्यंत आम्ही पाठीमागेच, कारण की तो ड्रोन उडवतोय तर मीही ड्रोन उडवतच होतो, आणि माझा ड्रोन त्या धबधब्याच्यापर्यंत पोचला होता, एक 2 किलोमीटर लांब. तर तिथून तो ड्रोन रिटर्न येईपर्यंत मला थांबावं लागणार होतं, तोपर्यंत हे पळाले होते. तर माझ्यासोबत अजून एक मित्र होता जो माझ्यासोबत थांबला, आणि ते दोघं पुढे गेले. सो तर आमची टीम विभागली होती. आणि यामध्ये आम्हाला पहिलं चॅलेंज होतं की त्या दोघांना शोधणं, कारण की आम्हाला माहीत नाही की ते कुठल्या मार्गाने गेलेत. ठीक आहे. कारण की तो जो गाईड होता त्याला माहिती होतं, त्याच्यामुळे त्या गाईडच्या सोबत तो मित्र गेला होता. पण ड्रोन आल्यानंतरनं आम्हाला तो ड्रोन खाली पटकन घेऊन तो बॅगमध्ये पॅक करून आम्हाला पळत पावसात, कारण की पाऊस होता तर बॅगेत पण तो ड्रोन ठेवणं गरजेचं होतं, तर त्या पावसात पळत आम्ही सुटलो. जरी जोरात पळ सुटलो ते आम्हाला सापडलेच नाहीत. आम्ही तिथे भटकलो. पहिलं तर जे आम्ही दोघं होतो, आम्ही दोघं भटकलो, आणि त्याच्यानंतरनं विचार केला की आता पुढे जर जास्त गेलो तर आपण स्वतःच हरवू. तर आपण ज्या मार्गाने आलो आहे ना त्या मार्गाने आपण रिटर्न जाऊयात. त्यांना ड्रोन सापडला नाही सापडला तरी ते रिटर्न येतील. आम्ही गिवअप केलं होतं. काय माहीत अचानकच डोक्यात माझ्या ही गोष्ट आली की पाऊस नाही आहे तर आपण ड्रोननी त्या मुलांना शोधूयात माझ्या. तर म्हणलं की पहिल्यांदा त्या मुलांना तरी शोधत, कारण की ते कुठे हे समजलं पाहिजे. दुसरा ड्रोन सापडेल की नाही माहीत नाही, पण तो ड्रोन शोधला. त्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला, शोधले. आता नशीब बघा, त्या ज्या मुलानं होतं माझ्या मित्राने, त्याने पिवळं जॅकेट घातलं होतं. सो ग्रीनमध्ये ते पिवळं उठून दिसलं, त्यामुळे आम्हाला लगेच तो सापडला. तो तिथे होता. तर त्याला आता हेही सांगणं गरजेचं होतं की ड्रोन आला आहे, ड्रोनने आम्ही तुला बघितलं, बाबा तू कुठून गेलास ते आम्हाला सांग, आम्हाला यायचं तुझ्याकडे. तर त्यासाठी त्याला खुणवणं गरजेचं होतं की आमच्याकडे ये म्हणून. तर ड्रोन खाली घेतला, अगदी त्याच्या जवळपर्यंत घेतला, आणि त्याला समजत नव्हतं. त्याला मी म्हटलं की इकडे ये. 2 वेळा ड्रोनलाच पुढे घेऊन गेलो, पुन्हा मागे राहिलो, ड्रोनला पुढे घेऊन गेलो, मागे आलो. मग त्याला कळलं ओके त्याला आम्हाला रस्ता दाखवायचा. तो मग आमच्यासोबत रस्ता दाखवायला तो तिथपर्यंत आला, त्या तो दिसला. तिथून मग आम्ही तो छोटा ओढा तो क्रॉस केला, त्याला भेटलो. त्याला म्हणलं की अरे तू दुसरा कुठे, तू एकटा काय फिरतोयस? तर तो बोलला की पलीकडे गेलेला आहे, आणि त्या भागात कुठेतरी मला लास्ट फुटेज पहिलं जे दिसतंय ते तिकडे कुठेतरी गेलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ शकत नाही. मी म्हटलं अरे मग किती उशीर बसायचं इथे? तो बोलला माहीत नाही. मग म्हटलं चला ड्रोन पुन्हा काढूयात, कारण की त्याच्याकडे लास्ट फुटेज होतं. आता इथे कसं लागणार होतं की तुम्हाला भौगोलिक म्हणजे तुम्हाला जर आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, कोणता डोंगर, झाडं, झाडाचं युनिकनेस, ती काठी, ज्या काठीला लटकून तो खाली पडला,
हे मला त्याच्यात दिसत होतं. तर हे मला ओळखणं गरजेचं होतं आणि एवढं दिसत होतं की तो जो क्रॉस झाला की नाही तो ओढा, त्या ओढा क्रॉस केल्यानंतर एक तिथं झुडूप होतं, त्या झुडपाच्या जवळच कुठेतरी ड्रोन पडलेला आहे. हळूहळू मला ते आयडेंटिफिकेशन होत गेलं आणि त्यासाठी अशी लाईन होती ना, तर आम्ही इथे होतो आणि तो ड्रोन इथे पडलेला आहे. तर आम्हाला एक्झॅक्ट आयडेंटिफाय करतो, कारण की आम्हाला इथून ते नजारा दिसतो, तर आम्ही एक्झॅक्टली तिथेच आहोत का हे माहीत नव्हतं. तर ते ओळखत आम्ही त्या ड्रोनच्या पॅरलल लाईनला आलो आणि मग तिथून ते झाड ओळखलं, ते झुडूप ओळखलं आणि ती काठी. आणि त्या मुलाला आम्ही डायरेक्ट करत, म्हणजे ते माहीत नाही मला ते कुठनं सुचलं हे सगळं एवढं दिसलं, तर ते त्याला डायरेक्ट करत त्याला मी म्हटलं की एक्झॅक्टली तुझ्या पायात बघ, तिथे शोध. तिथे शोधलं, तिथे ड्रोन होता. आय वॉज लाईक हे काय होतं. आणि ती स्टोरी आम्ही रेकॉर्ड करू शकलो आणि ती स्टोरी जेव्हा मी यूट्यूबला टाकली आहे, लोक वेडी झाली ती गोष्ट आणि ती छान प्रकारे आम्ही मांडली सुद्धा यूट्यूबला. सो ते मजा आली ती करायला. यूट्यूबकडे परत येऊयात. 2016 जेव्हापासून किंवा 17पासून जेव्हा तू चालू केलंस ते आत्ता 2024पर्यंत यूट्यूबमध्ये बरेच बदलही झाले किंवा लोक मोठमोठे व्हिडिओज टाकायचे. आता त्याच्यात आपण इन्फ्लुएन्सर्स म्हणूयात, कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणूयात असतील, ते शॉर्ट फॉर्म कॉन्टेंटवरती आलेत. तर तुझ्या स्वतःच्या चॅनलवरती किंवा नाही बाबा ही गोष्ट चालत नाही आहे म्हणून ती आपण चेंज करावीत किंवा तुझी एक आयडियॉलॉजी चेंज करावीत, असं काही झालं का? किंवा त्या टाईम स्लॉटमुळे काही बदल झाले का तुझ्या चॅनलवर किंवा तुझ्या ओव्हरऑल त्या थिंकिंगमध्ये? नाही, जसं की सांगितलं, बदल हा काळाचीच गरज होती. ज्याप्रमाणे काळ बदलत होता तेव्हा यूट्यूबसुद्धा बदल करत होता स्वतःमध्ये. म्हणजे यूट्यूब स्वतः कंपनी त्यांच्या स्ट्रॅटेजीजमध्ये, त्यांचे अल्गोरिदम्समध्ये ते स्वतः बदल करायचे. त्यामुळे त्यांचे बदल समजून घेणं हे पहिल्यांदा चॅलेंज असायचं. सध्याचा ट्रेंड काय चालू आहे हे समजून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे त्या अनुषंगाने आम्हाला अभ्यास, आता IT बॅकग्राऊंडमधून आहे म्हणून त्या गोष्टी मी समजू शकलो आणि मी त्या ट्रेंडमध्ये टिकू शकलो. कारण की 8 वर्ष झाली हो. ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये लोक येतात, वर्षभर फेमस होतात, 2 वर्ष होतात, त्याच्यानंतर ते कुठे जातात कोणालाच कळत नाही. तर या क्षेत्रामध्ये 8 वर्ष टिकून राहिलो आहे हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट. तू म्हणालास टिकून राहिला, सर्वायवल किंवा सस्टेनेबिलिटी आहे तुझ्यात, पण आपण ओव्हरऑल मगाशी तो एक विषय घेतला असतो की यूट्यूब किंवा सोशल मीडियाच्या या जगात किंवा इंडस्ट्री म्हणूयात आपण त्याला, लेगसी नाही आहे कुठे. लेगसी हा मुद्दा फार लॅक करतोय आपण, की जसं म्हणालास की फिल्म लाईनला एक लेगसी आहे की आपले बरेच कलाकार आहेत, राजकारणात बरेच कलाकार आहेत किंवा कलाकारच आहेत ते खरं तर, पण त्या बाबतीत तर यूट्यूबला जसं म्हणतं की फर्स्ट बॅच ऑफ यूट्यूब झाला 16-17चा, आज ते कुठेही दिसत नाही आहेत. जसं तू म्हणालास की 8 वर्षात तू राहिलायस, आता जे का असं झालं आहे का मैं पल दो पल का शायर हूँ, निघून जात आहेत. बघा, आम्हाला का नाही वाटणार, म्हणजे आम्हालाही त्या गोष्टीची अपेक्षा असू शकते ना. जसं एकेकाळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपल्या अशोक सराफ आणि त्या सगळ्या कलाकारांनी मराठी इंडस्ट्री टिकवून ठेवली नाही का. हिंदी त्यावेळी खूप जास्त हे चाललं होतं, त्यावेळी मराठी कलाकारांनी त्या टिकवून ठेवली आणि त्यामुळे मराठी कला त्यांना आजही चांगला आदर हा आजही मिळतो. त्यांना गरज नाही की परफॉर्म करायची, आत्ता त्यांना सिद्ध करायची गरज नाही आहे. त्याला लिगसी आहे, त्यांनी ते स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, त्यांनी ती इंडस्ट्री टिकवली म्हणून आजची मुलं कदाचित फळं त्याची घेत आहेत. त्यामुळं आजची मुलं त्या इंडस्ट्रीमधली त्यांना तेवढा मान देत आहेत, म्हणजे कलाकार क्षेत्रातले म्हणायला गेलं तर. पण या क्षेत्राकडे अजून ह्या पद्धतीने बघितलं जात नाही आहे, हे बोललाच ती अगदी बरोबर गोष्ट आहे. कारण की त्यावेळी लोकांना मराठी कॉन्टेंट आहे हे दाखवण्यासाठी कॉन्टेंट बनवणं पण तितकंच गरजेचं होतं. आणि जर मराठी कॉन्टेंट बनवतोय तर त्यावेळी आम्ही रिस्क घेत होतो की एवढा खर्च करतो आहे आम्ही, तर ह्याचा आम्हाला फळ मिळणार आहे की नाही. कारण की लोकच तेवढी ह्या प्लॅटफॉर्मवरती नाही आहेत. त्या काळात हिंदी लोकं जर होती तर आम्हाला त्यासाठी ते खूप मोठं मार्केट होतं. इकडे बाजारच भरत नाही आहे, तर इकडे आपलं दुकान लावून काय फायदा आहे का? हे माहिती असून देखील आम्ही दुकान लावलं आणि लोकांना नंतर कळली की इकडे दुकान आहेत, तर इकडे जावं आपण आता. तर त्यावेळी ती गोष्ट केली म्हणून कदाचित आता भरपूर लोक त्या क्राऊडचा फायदा घेऊ शकत आहेत. तर ह्याला लिगसीच म्हटली पाहिजे. बरोबर बोललास. पण इथे कुठल्याही प्रकारची संघटना नाही आहे.
म्हणतो तसं मराठी माणसामध्ये एकी नाही आहे. नवीन येणाऱ्या पिढीमध्ये त्याचं नॉलेज नाही आहे. आज जर कोणी एखादा व्लॉगर नवीन तयार झाला तर त्याला माहिती आहे का जीवन कदम कोण आहे? बरं, आत्ता जीवन कदम माहिती आहे, पण त्याला माहिती आहे की जीवन कदममुळे व्लॉगिंग सुरू झालं. बरं, उद्या मी यूट्यूब व्हिडिओ बंद केले, मला कोणी विचारणार आहे का? तर आहे ह्या गोष्टीचं हे दुर्दैव, पण माहीत नाही आता पुढे काय होईल. पण प्रयत्न राहील की जर चांगलं काम जर लोकांनी करावंसं वाटत असेल तर समाजाने चांगल्या कामांना जास्त प्रोत्साहन देऊन त्यांची वाहवा करावी, त्यांना रेकग्निशन द्यावं आणि त्यांना योग्य तो मान द्यावा. चांगलं काम करणारी लोक हे मानासाठीच काम करतात बेसिकली, हेही मी म्हणेन. कारण की त्यांना जर पैशाचा हव्यास असतं तर त्यांनी काही क्रिंज बनवलं असतं, काहीही करून पैसा कमवू शकतात ते लोक. पण शेवटी चांगल्या लोकांना त्यांचा मानच पाहिजे असतो. लोकांनी चांगलं बोलावं, 2 शब्द, हीच एक अपेक्षा असते. ती जर त्या लोकांना मिळत नसेल तर ती लोक कमी, विरळ होत जातील. आणि जे काही आपल्या इंडस्ट्री बाबतीत झालेलं आहे, आता लिखाण करणारी लोक आपण म्हणाल, पुस्तकं लिहिणारी मंडळी, तो जो काळ होता पुस्तकं लिहिणारा लेखकांचा, आता किती लेखक उरलेले आहेत? शेवटी हेच होणार आहे, ह्याही क्षेत्राबाबतीत तेच होणार आहे. तर ते टिकवून ठेवण्याचं आपल्या सर्वांचं काम आहे. तू म्हणालास की टिकून ठेवायच्यात बऱ्याच गोष्टी. आता सोशल मीडिया म्हटलं की सध्याचं ट्रेंडिंग आहे AI. तर AI बाबतीत तू कसा डील करतोयस, किंवा तू तुझ्या कामात वापर करतोयस त्याचा, किंवा ऑफकोर्स त्याची गरज असणारच आहे, पण कसं काय डील करतोयस, किंवा त्याच्यामुळे जॉब्स पण जात आहेत, बऱ्याच गोष्टी होत आहेत, तर तुझं डील कसा डील करतोयस तू बेसिकली? चलो आपण ना AI ला असं कन्सिडर करूयात की पुढे जाऊन AI हे आपल्यासाठी एक व्हीलचेअर आहे. आय डोंट नो ह्याला एक्झॅक्टली हे वर्ड योग्य आहे का, बट व्हीलचेअरचा वापर कसा करायचा, ॲडव्हान्स व्हीलचेअर्स येत राहतील, पण त्याचा वापर जर आपल्याला करता आला तर आपण त्या व्हीलचेअर थ्रू आपण पुढे शर्यत जिंकू. पण नुसतं त्या व्हीलचेअरवरती बसून राहू, म्हणजे आता त्या स्वयंचलित व्हीलचेअर, आता कोणी ढकलायला नाही आहे तुला, तर कोणी तुम्हाला AI शिकण्यासाठी प्रोत्साहन नाही देणार, म्हणजे शिकवणार नाही. बरं, आता त्याचे क्लासेस येतील, पाठ्यक्रमामध्ये त्याचं काम आपल्या ह्याच्यामध्ये येईल, पण तुम्ही जर नाही शिकणार तर तुम्हाला जॉब नाही मिळणार, हे फिक्स आहे. असं नाही की जॉब जातील, पण त्याच्यामुळे नवीन करिअर पुढे येते ना. आधीच्या काळात आपण लिखाण किंवा पुस्तकं ह्यापर्यंत पुस्तकाला आपण करिअर समजत होतो, पण आता ह्या क्षेत्राला पण आपण पुढे जाऊन करिअर बघितलं तर त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या वाढणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन या क्षेत्रामध्ये याचा खूप जास्त फायदा आहे. जर तुम्ही उतरणार असाल, आता सहज आहे, स्पष्ट आहे की जग आत्ताशी डिजिटलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही जर सुरुवात असेल तर पुढे काय होणार आहे हे आपण ओळखायलाच हवं. आणि जर ते दिसत असून सुद्धा जर आपण जर आंधळे बनण्याचा जर प्रयत्न करणार असू तर तुम्ही पडणारच आहात खड्ड्यात कुठेतरी. जर तुम्हाला ते माहिती आहे की पुढे जाऊन त्याचा वापर होणारच आहे, तर त्याचं बेसिक ज्ञान हे आत्ता आपण प्रत्येकाने घ्यायला हवं, ना की त्याची गरज आहे नाही आहे. जसं आत्ता आपल्याला प्रत्येकाला मोबाईलची गरज ही वाटते. आधी सुरुवातीला आपल्या वयाच्या लोकांना म्हणा काय मोबाईल, काय गरज आहे त्याची, पण आता तेच लोक जास्त ॲडिक्ट झालेले आहेत मोबाईल घेऊन. अहो बाबा काय करताय तुम्ही, काहीतरी बघ झालं आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी अशी परिस्थिती झाली की मुलं आता आईवडिलांना म्हणायला लागते पास झाला तो मोबाईल. तर ही काळाची गरज ओळखून जर आपण त्याच्यात बदल करत गेलो तरच टिकावं लागणार आहे. हे नाही आहे की AI आपल्याला लीड करेल, नाही, माणूसच AIला लीड करत राहील. फक्त त्याच माणसाला AI लीड करेल जो माणूस AI शिकणार नाही. तुझ्या काही शेवटचे प्रश्न आहेत. तुझ्या सगळ्यात म्हणजे व्लॉगिंगच्या याच्यात तू शूट करतोस, तू स्क्रिप्टिंग कदाचित करत असशील आधी किंवा नंतरही, काही काही व्हॉइस ओव्हर देतोस आणि नंतर एडिट करतोस. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? तू काय बोलास, शूटिंग विचारलंस तुम्हाला? हो, शूटिंग. बस, कारण की ते ना ऑन द गो होतं आहे ना, फिरत ती उलट तीच जास्त आवडते गोष्ट मला,
हे एडिटिंग पण आवडतं, पण ते कधीतरी ठीक आहे बाबा, एक भारी गोष्ट बनवायची आहे. जर भारीच गोष्ट बनवायची तर त्यासाठी वेळ पाहिजे, त्यासाठी कोणीतरी असं पाठीमागं टोचन लावलं नाही पाहिजे की अरे बाबा कर. तर ते नाही आवडत. आता ते यूट्यूब स्वतः म्हणते की दररोज व्हिडिओ टाक तरच तुला आम्ही प्रमोट करू, त्यामुळे हे टोचन आहे. तर ती तर गोष्ट डेफिनेटली आवडत नाही. म्हणून आता टीम बनवली आहे. एडिटिंग टीम करते, कॉन्टेंट रायटिंग टीम करते. हे सगळं ऑटोमेट करणं ही काळाची गरज आहे. ह्यालाच आपण वेल ऑर्गनाइज्ड गोष्ट म्हणू शकतो आणि ही गोष्ट करणंही गरजेचं आहे. ह्याला आपण तेवढंच प्रोफेशनली घेणं गरजेचं आहे. ह्याला नुसतंच आवड म्हणून जर आज तागायत घेतलं, पण इथून पुढे जर घेत बसलो तर दिवाळखोरीत जाणार आहे. त्यामुळे ह्याला प्रॉपर स्ट्रीमलाईन करणं हे गरजेचं आहे. सो ते मी करतो आहे. आता तुझं जे के व्ही चॅनल रोज ग्रो होतच असतं. काय विजन आहे, काय फ्युचर वाटतं तुला तुझ्या चॅनलचं, आणि नवीन नवीन काय काय तू आत्ता आणणारस चॅनलवर? भटकंती ही कधीच थांबणारी नाही आहे. मी म्हातारा झालो तरी भटकंती मी करतच राहणार आहे. फक्त त्याच्या भटकंतीच्या प्रकारामध्ये कदाचित बदल होत राहील. माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वाढत असलेल्या त्या ज्ञानामध्ये आणि त्याच्यामुळे आलेल्या त्या सुदबुद्धीला धरून जे काय मी बनवत राहीन ते मी बनवत राहीनच. मग कदाचित आत्ता तरुण वर्ग माझ्याकडे बघतोय, पुढे जाऊन माझ्याच वयाची लोक बघायला लागतील. सो तो प्रकार बदलत जाईल. पण मी हे म्हणेन की ट्रॅव्हलिंग हे काय कधी थांबणार नाही आहे. बदल असा होत राहील की माझं काम मी बऱ्यापैकी कमी करत जाईन. माझं काम फक्त बडबड करणं, फिरणं, शूटिंग करणं इथपर्यंतच मी ठेवेन आणि त्याच्यातून जेवढं शक्य आहे तेवढी व्हॅल्यू ॲडेड गोष्टी अजूनही जास्तीत जास्त. कारण की कसं होतं आहे की ह्या यूट्यूबकडनं असलेल्या टोचनमुळे आपल्याला ना मनात असलेल्या गोष्टी करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल मला गडकिल्ल्यांच्यासाठी काही माझ्या गोष्टी ज्या मनात असलेल्या आहेत त्या करता येत नाही आहेत. निसर्गासाठी काही गोष्टी मनात असलेल्या त्या करता येत नाही. आता बऱ्याचदा संस्थांसोबत कामं करणं, गव्हर्नमेंट, आता माझं टुरिझम डिपार्टमेंटसोबत काम चालू असतं आहे. आता त्यांना जर नवीन काही प्रयोग राबवायचे असतील तर त्यामध्ये पण आपला सहभाग असणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्राउंड रिपोर्ट हा मलाच माहिती आहे की आता फॉर एक्झाम्पल मी सांगायची झाली तर ग्राउंड रिपोर्ट कसा माहिती, तर आत्ता घडलेली रिशाळवाडीची घटना, तर ती जर तुम्ही पाहिली असेल तर तो खूप वाईट अनुभव होता माझ्यासाठी. कारण की नुकताच मी तिथे जाऊन आलो, नुकताच व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो की तिथे दरड कोसळू शकते आणि काही दिवसात तिथे दरड कोसळली आणि एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. तर त्यावेळी ते ड्रोन फुटेजेस जे माझे होते ते मी सर्व न्यूज चॅनल्सवाल्यांनी ते ड्रोन फुटेजेस यूज केले. त्या थ्रू लोकांना दाखवले की आधीची रिशाळवाडी कशी होती आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसत आहेत सुद्धा की जे येणारे जे काय म्हणतो त्याला आपण प्रॉब्लेम्स किंवा काय म्हणतो आपण त्याला धोका, तो तो त्याच्यातून आपल्याला दिसतंय. म्हणजे काही गोष्टी आयडेंटिफाय होत आहेत आणि त्या NDRF टीमच्या लोकांनीसुद्धा माझे व्हिडिओज त्या रिसर्चसाठी यूज केले, जेणेकरून पुढे जाऊन हे टाळता येण्यासाठी कोणकोणते असे प्रवण क्षेत्र आहेत ते आयडेंटिफाय करता येतील. सो यासाठी आता वेगळी कमिटी स्थापन झालेली आहे, त्याच्यावरती काम चालू झालेलं आहे. आयडेंटिफाय होत आहेत वेगवेगळी जागा जिथे अशा गोष्टी घडू शकतात. रिलोकेशन चालू झाले, ते खरं तर त्या मळींपासूनच चालू झालेले आहेत. बट आता इथून पुढे गती मिळालेली आहे कारण की खुद्द आता मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. सो अशा भरपूर गोष्टी आता मध्ये मुंबई गोवा हायवेवरचा झालेला प्रसंग, जर कोणी चॅनल माझा फॉलो करत असेल त्यांना माहिती असेल की आपण त्या प्रसंगावरनं तो मोठा गदारोळ सुरू झाला. सुरुवात आपल्या त्या माझीच गाडी त्या खड्ड्यात गेली आणि माझा टायर फुटला. मी त्यावेळी गरम झालो आणि मी व्हिडिओ बनवला. मी लोकांना दोष दिला, सरकारला दोष दिला, ते व्हिडिओज न्यूजवाल्यांनी घेतला. मग तो खूप जास्त प्रसिद्ध झाला. पुढे जाऊन त्याच्यावरती मग तातडीने त्याच्यावरती त्या एरियामध्ये कामं चालू झाली, त्याचे इम्पॅक्ट दिसले मला. तिथल्या लोकांनी मला थँक्स बोललं. पुढे जाऊन त्याच्यावरती काही राजकीय लोकांनी तिथे आंदोलनं केली. सो ह्या सगळ्या गोष्टी पुढे होत गेल्या. सो आपल्या चॅनलचा इम्पॅक्ट समाजामध्ये आहे कारण की आपण ग्राउंडवरती आहोत आणि अशाच कामांमध्ये आपण पुढेही काम करत राहू, हे माझा नेहमीच प्रयत्न राहील. जे गोष्ट योग्य वाटते
तिथे आपण योग्यच म्हटलं पाहिजे, जी गोष्ट चुकीची आहे ती मांडणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये न्यूज मीडियाविषयी चालू असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे, आता ती त्यांनाच माहिती की ती का आहे, लोकांनाही माहिती ती का आहे. पण त्यामध्ये आपण कुठेतरी खरे असावे. आपण न्यूज मीडिया नाही आहोत, बट स्टील आपलं काहीतरी काम आहे, ग्राउंडवरती आहोत म्हणून काहीतरी गोष्टी हायलाईट करणं, इश्यूज हायलाईट करणं हे माझं उद्दिष्ट राहणार आहे. तर हो, काही असे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत जेणेकरून इम्पॅक्ट समाजामध्ये घडलेला आहे आपल्या चॅनल माध्यमातून. पहिली तर गोष्ट, गडकिल्ल्यांच्याकडे लोक खूप जास्त वळलेली आहेत, तो खूप मोठा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे सरकारचं लक्ष त्याकडे जास्त करून ओढलं जातं आहे, तो एक इम्पॅक्ट आहे. गडकिल्ल्यांच्या सोबतच तिथे पायथ्याशी असलेल्या लोकांना ही सोयीसुविधा मिळणं, म्हणजे रस्ते बांधणी असतील, नवनवीन जेव्हा पर्यटन ठिकाणं खुलली जातात तेव्हा तिथे जेव्हा आपण जातो त्यावेळी मी त्या रस्त्यांची व्यथा मांडतो. रस्ते तिकडे बनवले जातात मग. सो ह्याच्यामुळे त्या तिकडच्या लोकल लोकांचा जो रोजगार आहे तो वाढतो, कारण की लोकांचा ओढा वाढतो. रस्ते जर चांगले झाले, पर्यटनासाठी रस्ते खूप गरजेचे आहेत, लोढा वाढतो लोकांचा आणि त्याच्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या, पण अजूनही डोक्यात असलेले जे प्लॅन्स असतील ते इम्प्लिमेंट करायचा माझा प्रयत्न राहील, जे की नॉट ओन्ली महाराष्ट्र बट महाराष्ट्रामध्ये आज तागायत बघा. आता ही गोष्ट मी अजूनही कुठे बोललेलो नाही आहे, पण महाराष्ट्रात आपण फॉरेनची लोकं कधी बघितलीत का कुठे फिरताना आपल्या सह्याद्रीत? नाही का? एवढं चांगला सह्याद्री कोणी का नाही बघत आहे? कारण की त्याचं मार्केटिंग आपण करू शकलो नाही. तर माझ्या मनात ती एक खदखद आहे आणि मला असं वाटतं की मी तो आपला महाराष्ट्र, जे की मी माझ्या कॅमेऱ्यातून चांगला शूट केलेला आहे, ते त्याच वेळेने त्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे बाहेरच्या, जेणेकरून त्यांना कळेल की महाराष्ट्रात काय आहे. सो दॅट ती लोकं आपल्याकडे येतील आणि त्याने अजून काहीतरी वेगळा इम्पॅक्ट आपल्या महाराष्ट्रात पडेल. सो शेवटचा प्रश्न आहे माझा. आपण तुझ्या आधीच्या फॅमिलीबद्दल बोललो, JKVबद्दल बोललो, तुझ्या एका फॅमिली मेंबरविषयी नाही बोललो मी, तन्वीशबद्दल. तर तो आल्यापासून तुझ्या प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये कसा फरक पडला, किंवा चांगलाच असेल तो अर्थात, पण ऐकायला आवडेल मला. बघा, जेव्हा मी सांगितलं की इमोशन्सचं फ्लक्च्युएशन्स होतं ह्या कामामध्ये, त्यामध्ये जेव्हा इमोशन्समध्ये जेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो, काय होतो, तेव्हा जेव्हा ती गोष्ट एक्सपिरियन्स करत असतो ना, समोरून एक हसरा चेहरा येतो की नाही, तेव्हा ते सगळं कुठेतरी असं निघून जातं आणि खूप वेगळ्या जगामध्ये मी निघून जातो. आणि तो त्याचा मी म्हणेन की खूप मोठा रोल आहे. आणि मेन म्हणजे आमच्या दोघांचं बॉन्डिंग अजून त्याच्यामुळे वाढलं, बायकोचं आणि माझं, त्याच्यामुळे बॉन्डिंग वाढलं. सो ऑफकोर्स तन्वीश इतरांच्यासाठी ज्युनियर JKV असेल, ज्युनियर JKV म्हणून त्याला मी एकदा त्याचा चॅनल पण तयार केला होता मी. आता त्याच्यावरती टाकत नाही. ते करण्याचं पण एक कारणच होतं, कारण की तो तसा होता, तो खूप अवकळ होता, खूप लोकांना तो आवडायचा आणि म्हणून मी त्याचे व्हिडिओज बनवले, लोकांना तो आवडला. ऑलमोस्ट 50,000 सबस्क्रायबर त्याच्या चॅनलवरती झाले होते. पण तो चॅनल मी नंतरनं बंद केला. त्याचं कारण आहे की मुलं आजारी पडतात, मग आपण सारखीच आजारी पडतात, मग ते सारखं दाखवणंही मला योग्य वाटत नव्हतं. उगाच निगेटिव्ह एनर्जी अराउंड असते आणि मोमेंट जे लहान असं, आता तो बऱ्यापैकी 4 वर्ष 5 वर्षाचा होईल, तो लहानपणाचे त्याच्या ज्या आठवणी त्या कॅप्चर करण्यासाठी खरं तर तो चॅनल होता आणि त्या झालेल्या आहेत असं मला वाटतं. की आता इथून पुढे तो आता चांगला बोलायला लागलेला आहे. आधी बोबडा बोलायचा, आता अगदी स्पष्ट बोलतोय. तर असं वाटतं की आता त्याला त्याच्या एज्युकेशन लाईफमध्ये तो सुरुवात करतो आहे, तो आता शाळेत जायला लागलेला आहे. तर आता त्याच्याबद्दलचे व्हिडिओ बनवण्यात काही मला स्वारस्य नाही आहे. त्याचं फक्त बालपण मला रेकॉर्ड करायचं होतं म्हणून ते चॅनल बनवला होता. आणि बरेच जण म्हणतात की तू चॅनल का बंद केलास, त्याचं कारण हे आहे. सो या, आपण कार्यक्रम संपूयात. तू आलास, गप्पांना छान गप्पा मारल्यास, त्याच्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. खूप काय काय गोष्टी तू शेअर केल्यास आमच्याबरोबर. अजून बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या असतील, पण आत्ता वेळ झाली आहे, लोकांनाही भुका लागल्या असतील, रविवार आहे. थँक्यू. हो नक्की. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे उपयोग या माध्यमातून होऊ शकतो का? कशा मला काय वाटतं? काय सर?
आणि बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके 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 याचा उपयोग या माध्यमातून होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? नाही सर, मी तेच तर म्हणतोय, हे खूपच मोठं आणि प्रभावी माध्यम आहे. ए आय येणारं जी काही टेक्नॉलॉजी आहे की नाही, ते अख्खं पुढचं जग लीड करणार आहे. ते मी एवढं सांगतो, एक मोठं एक गोष्ट. आत्ता सध्या अमेरिका केंद्रित ही जग आहे, अमेरिका केंद्रित. आधी सोव्हिएत युनियन आणि अमेरिका केंद्रित जग होतं. सोव्हिएत युनियन आता ढासळलं, रशिया बऱ्यापैकी त्या सँक्शन्समुळे ती पण कमजोर पडलेली आहे. सो US केंद्रित आता सध्या आहे. पुढे जाऊन US प्लस चायना केंद्रित येईल. आणि त्याच्यामध्ये अजून एक केंद्र बनणार आहे, ते म्हणजे टेक्नॉलॉजीचं केंद्र. त्या केंद्रात थ्रू जग हे कंट्रोल केलं जाणार आहे. हे मी तुम्हाला जस्ट एक फ्युचरचं मला वाटत असलेलं प्रेडिक्शन आहे. आणि त्या थ्रू जर ते होणार असेल तर त्याचा आपल्याला भाग होणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्या AI चा वापर करून तुम्ही तुमचं नॉलेज त्यात टाकून, कारण की AIला फक्त आपलं हे प्रश्न विचारायचा आहे, ते त्याप्रमाणे उत्तर देत राहील. आणि प्रश्न विचारण्याचं स्किल हे आपल्याला डेव्हलप करावं लागेल. त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. तर ते जर शिकलात तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की कन्क्लुजन मी पण कार्यक्रमाचं देतो. थँक्यू व्हेरी मच. माहीत नाही मला, मी तुम्हाला खूप जास्त वैचारिक काही सांगू शकलो असेल नसेल. मी फक्त माझे अनुभव शेअर करायला आलो होतो आणि तुम्हाला आय होप मी बोर केलं नाही. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या महिन्यात परत भेटूच. त्यामुळे धन्यवाद सगळे आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.